When a person is diagnosed with cancer and undergoing treatment, it's not only the person but the whole family is affected and faces emotional and practical challenges. परिवार, फैमिली, ये लफ्ज़ सुनते ही ताकत और सपोर्ट का एहसास होता है. Family becomes a pillar of strength during such challenging moments. Welcome to another episode of Rising Above Cancer. Today's host is Dr. Girish Lad, the founder of Rising India Research Foundation. And joining him is the Lohia family who stood together during this emotional turmoil. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश लाड, फाउंडर अँड डायरेक्टर रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन, पुणे. रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशननी टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ या अमेरिकेतल्या मेंटल हेल्थ कंपनीबरोबर मागच्या वर्षी सेंटर फॉर सायको ऑन्कोलॉजी हा एक अभिनव उपक्रम सुरू केला. कॅन्सरशी संबंधित मानसिकता आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करायचं त्या ऑब्जेक्टिव्हनी आपण हा इनिशिएटिव्ह सुरू केला. कॅन्सर म्हटलं की भीती, कॅन्सर म्हटलं की मृत्यू, असे एक साधारण कॅन्सरची व्याख्या आपल्याकडे दिसते. गेल्या काही काळामध्ये कॅन्सरची संख्या संपूर्ण जगामध्ये खूप वाढते आहे. म्हणजे आज WHO रिपोर्टनुसार कॅन्सर हे जगातलं दुसऱ्या नंबरचं कारण आहे मृत्यूचं. आणि भारतामध्ये 2020मध्ये ICMRचा एक रिसर्चचा रिपोर्ट पब्लिश झाला. त्या रिपोर्टनुसार भारतामध्ये प्रत्येक 9व्या माणसाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे, असं त्या रिपोर्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. आज भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या पुढे गेली आहे. प्रत्येक 9वा माणूस जर का धरलं तर अंदाजे 12 ते 13 कोटी लोकांना कॅन्सर होऊ शकतो. आत्ताच रिसेंटली पब्लिश झालेल्या एका आकडेवारीनुसार भारतामध्ये मागच्या वर्षी जवळपास 15 लाख लोकांना कॅन्सर झाला आणि 9 लाख लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. इतकी ही सिरियस आणि ॲट लार्ज स्केलला वाढणारा हा आजार अनेक कारणामुळे कॅन्सर होत आहेत. आणि कॅन्सरशी रिलेटेड बऱ्याच डेव्हलपमेंट्स पण चालू आहेत, त्याच्यावर उपचार पद्धती पण चालू आहेत. ऑन्कोलॉजी हा एक शब्द आहे जो, कॅन्सर हा शब्द सगळ्यांना माहिती आहे पण ऑन्कोलॉजी हा बऱ्याच जणांना माहिती नाही. तर ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सरवर अभ्यास आणि उपचार करणारी वैद्यकीय शाखा. तसंच सायको ऑन्कोलॉजी ही सायकोलॉजीची एक मेडिकल ब्रांच आहे, स्पेशलाइज ब्रांच आहे की जिथे कॅन्सरमुळे होणारा जो मानसिक त्रास आहे, ताणतणाव आहे, त्याच्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार करणारी पद्धती. कॅन्सर हा जरी एखाद्या व्यक्तीला शरीराला होत असला तरी मानसिकरित्या तो संपूर्ण कुटुंबाला होत असतो. एखाद्याला कॅन्सरचा आजार झाला की संपूर्ण कुटुंबाला ट्रॉमा आणि खूप गोष्टींचा त्रास, ताणतणाव होत असतो. सो ऑन्कोलॉजिस्ट काय करतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधोपचार पद्धतीने, म्हणजे केमोथेरपी असेल, रेडिओथेरपी असेल, सर्जरी असेल, अशा उपचार पद्धती करून कॅन्सर झालेल्या माणसाच्या शरीरातले कॅन्सरचे सेल्स मारतात. पण मनाला जो कॅन्सरमुळे जो आघात झालेला आहे त्याच्यासाठी काय, तर त्याच्यासाठी आपण सेंटर फॉर सायको ऑन्कोलॉजी हा इनिशिएटिव्ह सुरू केला. माझ्या माहितीनुसार अशा प्रकारचं इंडिपेंडंट सेंटर फॉर सायको ऑन्कोलॉजी हा आमचा संपूर्ण जगातला पहिला प्रयोग आहे. आणि वर्षभरामध्ये आम्ही या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत बऱ्यापैकी आता काम करायला सुरुवात केलेली आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आयडेंटिफाय करत असतो की कॅन्सर स्टोरीज असं आपण त्याला म्हणू शकतो, किंवा रायझिंग अबाव कॅन्सर. तर खूप लोक कॅन्सरशी झुंज देतात आणि त्याच्यातनं यशस्वीपणे बाहेर पडतात. तर आज अशीच एका कुटुंबाची कॅन्सरची त्यांनी दिलेला लढाई आणि त्याच्यातनं त्यांना मिळालेलं यश, त्या यशाची गाथा आज आपल्याला आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि ह्या इनिशिएटिव्हसाठी तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. सो आपल्याबरोबर आहेत नावेंद्र साहेब. सो तुमच्यापासून मी सुरू करतो. सो तुमच्याविषयी थोडीशी माहिती आणि मग आपण कॅन्सर या विषयावर सुरुवात करू. मी शरद नावंदर, मी मूळचा संगमनेरचा आहे, जिल्हा अहमदनगर. ह्या कॅन्सरच्या बाबतीत माझी मुलगी स्मिता, आम्ही तिला राणी म्हणतो,
लहानपणी तिच्या डोळ्यात तिच्या आईला एक स्पॉट दिसला आणि तो फिरत असताना पाहिल्यानंतर ते थोडीशी शंका आली म्हणून आम्ही तिथं डॉक्टरांना दाखवलं. ही 1979च्या आसपासची गोष्ट आहे. त्यावेळेस इतकं काही टेक्नॉलॉजी नव्हती किंवा खेडेगावात डॉक्टर्स नव्हते, त्यामुळे ते फक्त चर्चेवर आहे. तो तिच्या डोळ्यात जो बबल फिरत होता तो समोर आला का तिला ब्लाइंडनेस यायचा, सरकला की परत तिला दिसायला लागायचं. असं बऱ्याच डॉक्टरांना दाखवल्यानंतर ह्याच्यावर काय करायचं काय नाही हे काही कोणाच्याही लक्षात येईना. म्हणून मग मी माझी धाकटी बहीण सूर्यमाला बिर्ला ही ठाण्याला राहते, तिचे मोठे दीर डॉक्टर रमेश बिर्ला हे टाटामध्ये स्टाफ फिजिशियन म्हणून होते. त्यांची आम्ही चर्चा केली, त्यामुळे तुम्ही इथे या, मग आपण इथं चर्चा करू. त्याप्रमाणे आम्ही तिथं पण दाखवलं. पण तिथं सगळ्या डॉक्टरांना हाच विषय असायचा की हे काय आहे. मग त्याच्यानंतर बऱ्याच डॉक्टरांना दाखवल्यानंतर कुठेही समाधान होईना. मग डॉक्टर मोदीच्या आधी आय कॅम्प चालायचे. अच्छा. त्यांनी संगमनेरला माझ्या धाकट्या भावाने ते आय कॅम्प घेतले होते म्हणून ओळख होती, म्हणून आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला डॉक्टर उर्सेकर जे KMला आहेत अटॅच त्यावेळेस, त्यांचं नाव सजेस्ट केलं. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी इतकं उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यावेळेस त्यांनी तपासणीत लक्षात आलं की तिच्या दोन्ही डोळ्याच्या रिटायनावरचं, म्हणजे लेफ्टला पण तो बॉल होता तो बाहेर निघालेला आहे, तो बॉल आतमध्ये फिरतोय, आणि राईटच्या रिटायनावर तो बॉल अटॅच आहे. आता ते आहे काय हे जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्याच्यावर ट्रीटमेंट काय करणार. शेवटी निर्णय हा झाला की तिचा एक डोळा जो बॉल फिरतोय तो डोळाच काढावा लागेल. मग त्याच्यानंतर ते आपण लॅबमध्ये चेकअप करून त्याच्यात काय आहे हे माहीत पडल्यानंतर त्या पद्धतीने आपण त्याच्या दुसऱ्या डोळ्यावर उपचार करून तो वाचवू शकतो. किंवा मग काही दिवसांनी तो निघेल, दोन्ही डोळे अपाहिज होतील आणि तिला पूर्ण अंधत्व येईल. मग हा निर्णय घेणं फार कठीण होतं त्यावेळेस. पण ते मनाचं समाधान होण्यासाठी आणि तिचं पुढचं आयुष्य व्यवस्थित जावं म्हणून हा निर्णय घेतला. आणि ते डॉक्टर उर्सेकरांकडे ते KM हॉस्पिटलला डोळ्याचं ऑपरेशन करून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी ती लॅबमधून सगळी चेकअप केली आणि त्यावेळेस लक्षात आलं की ते रिटायना ब्लास्टोमा म्हणून ते कॅन्सर आहे. मग त्या रिटायना ब्लास्टोमावर त्यांनी सगळीच अभ्यास केल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण दुसऱ्या डोळ्यावर, आता हे कन्फर्म झालेलं आहे की हे कॅन्सर आहे, पण तिच्या दुसऱ्या डोळ्यावर आता ट्रीटमेंट करू शकतो. मग त्या पद्धतीने फोटोरेज त्यावेळी जी सिस्टीम होती त्या हिशोबाने त्यांनी ते तिचं रेडिएशन टाईपच होतं ते. तिला ते वय तिचं 4-5 वर्षाचीच होती, त्यामुळे ती ठाण्याला बहिणीकडं राहणं आणि तिथून तिला परेलला आणणं लोकलनी आणि KM हॉस्पिटलला नेणं, तिथं तिला भूल देतात तिथे. त्याच्यामुळे ते भूल दिल्यानंतर मग ते व्हायचं. मग तसं झाल्यानंतर तिला त्या बेशुद्ध अवस्थेतच कांद्यावर टाकून परत ठाण्याला यायचं. रात्रभर तिला त्याचा त्रास व्हायचा. हे बरंच असं चाललं. त्याच्यानंतर तिला ते त्या रेसमुळे त्या डोळ्याला काचबिंदू झाला आणि तिला ते अस्पष्ट दिसणं वगैरे त्या गोष्टी सुरू झाल्या. ही ट्रीटमेंट साधारण किती काळ चालला हा सगळा प्रवास? जवळजवळ 3-4 वर्ष ट्रीटमेंट चालली. 4-5 वर्षाची असल्यापासून ते 6-7 वर्षाची असेपर्यंत. 87 मध्ये शेवट फायनल तिचं काचबिंदूचं ऑपरेशन केलं आणि मग तिला ते त्या डोळ्यांनी दिसायला लागलं.
ओके. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही संगमनेरला राहत होते. संगमनेरवरनं त्यांना घेऊन ठाण्याला जायचं, मग ठाण्यावरनं मुंबईला जायचं आणि मुंबई म्हटलं की गर्दी आणि ह्या सगळ्या ह्याच्यात परत तुम्हाला तुमचा व्यवसाय पण बघायचा, फॅमिली पण बघायची. तुम्हाला मुलं किती टोटल? मला 2 मुलं आहेत, लहान होती ती त्यावेळेस. माझा एक मोठा भाऊ आहे, एक धाकटा भाऊ आहे. आमची जॉईंट फॅमिली होती जॉईंट फॅमिली. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मला हे फार सोयीस्कर झालं. कारण त्यावेळेस बाकीचं सगळं ते घरात माणसं असल्या कारणाने पाहत होते. माझी फक्त एकच ड्युटी या मुलीबरोबर राहणं आणि तिच्याबरोबर हे सगळं करणं. आणि बॉम्बेसारख्या ठिकाणी लोकलनी लेडीजला एकटीला हे शक्य नव्हतं. शक्य नाही. बरोबर. मिसेस बरोबर असायची पण ती मग घरी थांबायची बहिणीकडं. मी तिला हॉस्पिटलायझेशनला घेऊन जायचो आणि घेऊन यायचो. आणि ह्या सगळ्या मुंबईच्या प्रवासामध्ये अनेक काही प्रसंग पण घडले असतील. बरेच प्रसंग असे घडले. म्हणजे मी तिला केम हॉस्पिटलमधून जेव्हा घेऊन जायचं तेव्हा ती बेशुद्ध असायची. तिला खांद्यावर टाकून न्यायचं. परत लोकलला स्टेशनला आल्यानंतर परत स्टेशनवर गर्दी लोकलची भरपूर असायची आणि तो दुपारचा वेळ असायचा तेव्हा जास्त गर्दी. पण त्यावेळेस लोक, एक लहान मुलगी एकाडेवर आणि मी तिला दवाखान्यातनं निघताना तिचा एक डोळा तर नव्हता, त्याच्यावर पट्टी लावलेली असायची. पण मी डॉक्टरांना रिक्वेस्ट करून तिच्या दुसऱ्या डोळ्यावर सुद्धा पट्टी लावून घेत होतो. ते लोक म्हणायचे नाही मुलगी लहान आहे, डोळ्या ह्यात त्रास होतोय तर तिला आत घ्या म्हणून लोक मला आत घ्यायचे. काही दिवस व्यवस्थित प्रवास व्हायचा. पण काही प्रवासामध्ये 2 लोक आत घेत होते, 2 लोक माझ्या खिशात हात घालत होते. त्यावेळेस एकदा एका ठिकाणी तिच्या पूर्ण हॉस्पिटलायझेशनच्या फाईल वगैरे माझ्या खिशात होत्या आणि पैसे होते, ते काढून घेतले गेले. पण मी काही करू शकलो नाही कारण ती माझ्या खांद्यावर होती. एक हात तिच्यावर होता आणि एक हात लोकलमध्ये स्टँड धरलेला होता. आता काही विलाज नाही त्याला. गेले तर पैसे जातील, कागद तर काही तो नेणार नाही. हो, आपण काय बोलते. आता वाईट हेच होतं का जर हे कागद नाही सापडले तर आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटला परत अडचण येईल. पण सुदैवाने ठाण्याची लोकल होती. ठाण्या स्टेशनला थांबल्यानंतर लोक उतरल्यानंतर मी सगळी लोकल परत पाहिली. एका सीटच्या खाली ते कागद सगळे सापडले मला. ते परत घेऊन तेच. पण त्यावेळेस दुसरी सोय सुविधा नव्हत्या आणि याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पैशापेक्षा त्या रिपोर्टची किंमत त्यावेळेस जास्त होतं. फार जरुरी होती कारण तिचं सगळं रेकॉर्ड त्याच्यात होतं. ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी सहन करत होतात. सो हे सगळं चालू असताना खूप राग, इरिटेशन, चिडचिड व्हायचं का वाईट वाटायचं? काय नक्की मनामध्ये विचार आणि भावना सगळ्या त्या कशा असतील? म्हणजे मी सर्वसामान्य माणूस इमॅजिन पण नाही करू शकणार. नाही, आता हे सगळं आहे आणि हे करणं गरजेचं आहे माहीत पडल्यानंतर याच्यासाठी जे काही लागेल ते करायची मनाची तयारी केली. आणि त्यावेळेस मिसेसने पण खूप साथ दिली. मुलं तर लहान होते दोन्ही. हो. आणि त्यावेळेस मनाला वाईट तर वाटायचंच ना, का आज इतक्या लहान मुलीला ह्या वयात हे होणं, एक डोळा गमावून बसले, आदू होणं, पुढं तिचं आयुष्य, ही काळजी वाटतच होती. पण जे काय आहे त्याला समोर जाण्यासाठी मनाची म्हणजे मनातनं तसं दुःख होतच होतं. पण ते माझी परिस्थिती अशी होती की मी कोणाला दाखवू शकत नव्हतो. कारण मी तसं उदास राहिलो किंवा मी दाखवलं तर बाकीच्यांना तो इफेक्ट होईल म्हणून मी ते कधीच कोणाला दाखवून नाही केलं. हो, कारण आता तुम्ही जसं म्हणाला 1979 सालचा किस्सा आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला ते जाणवलं आणि त्यावेळेस त्यांचं वय 4 ते 5 वर्ष होतं. म्हणजे ते त्या टेक्निकल अर्थाने ते पीडियाट्रिक कॅन्सर या कॅटेगरीमध्ये आलं, लहान मुलांच्या. त्यावेळेस मी तेच म्हणालो. पण आताची परिस्थिती अशी आहे की मागच्या दशकामध्ये आपण टू बी स्पेसिफिक पीडियाट्रिक कॅन्सरच्या संख्या खूप वाढती आहे. म्हणजे मुलांना कॅन्सर होण्याची संख्या, अगदी 2 वर्षाच्या मुलीला सुद्धा कॅन्सर होत आहे. आणि सगळं चेंजिंग इन लाईफस्टाईल, खाण्याच्या पद्धती बदलल्यात, स्ट्रेस खूप आहे, धावपळ, लाईफस्टाईलमध्ये झालेले बदल,
या सगळ्यांचा परिणाम हेरिडिटीच्या थ्रू आपण पुढच्या पिढीला पण देतो आहे आणि लहान मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूपच वाढतं आहे. सो कॅन्सर झाला ही जी न्यूज असते की जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतात की टेस्टचा रिपोर्ट आलेला आहे आणि तुम्हाला कॅन्सर आहे, सो त्याला त्या ऑन्कोलॉजीच्या टेक्निकल लँग्वेजमध्ये ब्रेकिंग द बॅड न्यूज असं म्हणतात, की वाईट बातमी ब्रेक करणं. सो तुम्हाला जेव्हा हे कळालं त्यावेळेस तुम्ही तुमच्या मिसेसला म्हणजे त्यांच्या आईला सांगितलं असेल, त्यांची प्रतिक्रिया त्यावेळेस कशी होती? नाही, हे सगळं आम्ही बरोबरच होतो. ते सगळं एकत्र. डॉक्टरांकडे जाईपर्यंत आम्ही बरोबरच असायचो. अच्छा. आणि हे माहीत पडल्यानंतर तिला काही म्हणजे तिची रिॲक्शन येण्यापेक्षा तिच्या चेहऱ्यावरनंच दिसत होतं का ती पूर्ण ह्याच्यातनं आता हिला बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यामुळे तो विषय त्या हिशोबानेच हँडल करत 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 अच्छा. ते मी पूर्ण केले. ओके. आता आज आपल्याबरोबर लक्ष्मीकांत नावंदर पण आहेत. तुम्ही त्यांचे मोठे भाऊ. तर तुमचं वय काय होतं त्यावेळेस? मी ऑलमोस्ट एक 7-8 वर्षाचा असेल, म्हणजे मी हिच्यापेक्षा 2 वर्ष मोठा आहे. ओके. 73चा माझा बर्थ आहे. हां. आणि हे सगळं 79 मध्ये चालू होतं. आम्हाला तर त्यावेळेस इतके लहान होतो की घरात असं काही झालंय हां. हे कोणालाही माहिती नव्हतं. ओके. पण बेसिकली मोठी आणि क्लोज फॅमिली असल्यामुळे हां. हे 100% जसं वडिलांनी सांगितलं ते निभावून नेलं असेल. म्हणजे आजही आम्ही आता 4 इथं आहोत, पण या सगळ्या प्रकरणात आमची जी फॅमिली आहे, काही संगमनेरला आहे, काही पुण्यात आहे, माझा लहान भाऊ पण पुण्यात आहे, कैलाश तो नाही आज येऊ शकला, पण ते सगळेजण आमच्या फॅमिलीचं एक कल्चर आहे. इश्यू कोणालाही येऊ, किती छोटा असो मोठा असो, सगळी फॅमिली इतकी स्ट्रॉंगली उभी राहते. म्हणून त्याच्यातनं वडील त्यावेळेस आई वडील सगळे सावरले गेले असावेत. आम्हाला तर कळण्याचं वय नव्हतं. अच्छा. पण ते 100% म्हणजे जसं तुम्ही आत्ता गरज निर्माण झाली आहे पूर्ण जगात सायको ऑन्कोलॉजीची, कारण की तशा जॉईंट फॅमिलीच नाही राहिलेले. अगदी एकमेकांना बोलायला मोबाईल व्यतिरिक्त माणसंच उरली नाही. करेक्ट. पण त्यावेळेस निदान घराला काका मामा आत्या सगळे असायचे. करेक्ट. म्हणजे आपण जी एकत्रित कुटुंब फॅमिली म्हणजे भारताची ओळख त्याच अनुषंगाने असते की फॅमिली व्हॅल्यूज आहेत, एकत्रित कुटुंब पद्धती आहेत. तर त्याचं महत्त्व तुमच्या केसमध्ये फार अगदी स्पष्टपणे अधोरेखित होतं. की आज विचार करा की आज एखादं कपल शहरामध्ये राहतं आहे, फक्त नवरा बायको आहेत आणि लहान मुलगी आहे, आणि त्यावेळेस त्यांच्या मुलीला जर का अशी वेळ आली तर त्यांच्याकडे सपोर्ट सिस्टीमच नाही आहे. आणि सपोर्ट सिस्टीम नसल्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी बघण्यापासून ते मोठे निर्णय घेण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी जर का त्यांना करायच्या असतील तर तेच मुलीपेक्षा आईवडीलच पहिल्यांदा खस्ताना दिसतात आज आपल्याला. आणि तेच ॲक्च्युली आमचा जो फोकस आहे सेंटर फॉर सायको ऑन्कोलॉजीचा, तो ह्याच सगळ्या मानसिक गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित करण्याचा आहे. आणि मला तुम्हाला भेटल्यानंतर मला ते असं जाणवलं की एक पूर्ण सर्कल कॅन्सरच्या जर्नीचं आणि प्रत्येक कॅरेक्टर, मग त्याच्यात तुमच्या स्टोरीमधून असे जसं फॅमिली व्हॅल्यूजचं महत्त्व या निमित्ताने लक्षात आलं. आणि तेही 1980 सालची ही गोष्ट आहे. त्यावेळेस तर मोबाईल नाही, आजच्यासारखी कनेक्टिव्हिटी नाही, फॅसिलिटीज नाही, ट्रीटमेंट फॅसिलिटीज नाही, काहीच नव्हतं त्या काळामध्ये. तुम्हाला आठवतं आहे काही तुम्हाला जेव्हा लहानपणच्या कॅन्सर झाल्याच्या किंवा ह्याच्या तुम्हाला काही गोष्टी आठवतात का? नाही, मला ते असं पूर्ण म्हणजे मी खूप लहान होते, मला तसं आठवायचं नाही. मला जेव्हा काही झालं तेव्हा असं सांगायचं की बाबा तुझ्या डोक्यात फोडं झाले म्हणून त्याचा पस म्हणजे टायफॉइड होऊन त्याचा पस डोळ्यात उतरला, असं म्हणजे एकदम डायरेक्टली असं कॅन्सर वगैरे झाला असं मला सांगितलंच नव्हतं. असं सांगितलं. मग नंतर हे आत्ता समजा एक थोडंसं कॉलेजमध्ये वगैरे जायला लागले तेव्हा पण थोडंसं मला माहिती पडलं. अच्छा. पण तोपर्यंत ते बरं झालेलं म्हणजे तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडलेले होते. त्याच्यात ते कळायचं की मला नेतात ते, म्हणजे असं महिन्याने ठाण्याला जाणं, तिथून त्या हॉस्पिटलला जाणं, ते पप्पा घेऊन जायचे आणि तिथे ती ट्रीटमेंट वगैरे, तिथलं ते सगळं आठवत आहे. त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आणि ते सगळी ट्रीटमेंट माझ्याबरोबर करून परत घेऊन यायचे. तो मला रात्रीचा व्हायचा तो त्रास, मला ॲक्च्युली म्हणजे अजूनही पूर्ण भूल दिली की मला तो त्रास होतोच. तर तो त्रास तेव्हा पण व्हायचा. हे एवढं होतं. पण इतकं मला हे नव्हतं की मला इतकं खूप काही मोठं झालंय आणि
हे झालेले आहेत. त्या वयात असं. मला तेवढं हे नव्हतं असं. आणि तुमच्याविषयी अजून एक गोष्ट की तुम्ही ते कधी जाणवू पण दिलं नाही. म्हणजे एक तर कॅन्सर झाला ही बातमी, त्याच्यानंतर डोळ्यांना प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर त्यांना तुम्ही इंडिपेंडंट केलं. त्या सगळ्या गोष्टी करताना काय नक्की डोक्यात होतं? नाही, हे जेव्हा ती ट्रीटमेंट घेऊन यायची दुसरी तिसरीमध्ये, तिला ते म्हणजे अक्षर ओळखच राहिली नाही. कारण डोळे आदू होते, एक तर नव्हतं, दुसरं आदू झालेलं होतं. आणि त्याच्यामुळे ते शाळेत तिला पाठवायचं ते त्यावेळेस करत होतो. 4थीपर्यंत तिला ते रेटलं कसं तरी. अच्छा. मिसेस ते सगळं अभ्यासाचं शाळेचं काम पाठांतर करून घेणं, तिला ते धडे वाचून दाखवणं, म्हणजे मेमरीज तिला स्ट्रॉंग करायचा तो एक प्रयत्न केला. आणि मग शाळेत तिला ते त्या हिशोबाने मग 4थी पासून मग तिला रायटर तिथं ती ज्या शाळेत होती, प्रकाश जोशी म्हणून एक प्रिन्सिपल होते, ते माझे क्लासमेट होते. म्हणजे आम्ही 11वीपर्यंत बरोबर होतो. अच्छा. कुठली शाळा? दिगंबर गणेश. अच्छा, दिगंबर गणेश सराफ विद्यालय. त्यांच्याशी मी डिस्कस केलं, म्हटलं आता हिला जर म्हणजे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ती वाचू शकणार नाही किंवा काही करू शकणार नाही, तर तिला आपण पुढच्या वर्गात म्हणे रायटर बसवायची सिस्टीम आहे, पण तिची परमिशन आणि ह्या गोष्टीला जर गेलो तर आपल्याला ते फार शक्य नाही होणार. पण मी प्रयत्न करून माझ्या लेवलवर करतो असं म्हणून त्यांनी ती परमिशन घेतली का नाही घेतली मला माहीत नाही. पण दरवर्षी तिला 5वीत अभ्यास करायला घरी पाठांतर करून घ्यायचं आणि 4थीचा मुलगा रायटर म्हणून बसवायचा, 6वीत 5वीचा मुलगा रायटर म्हणून, असं तिचं 7वी-8वीपर्यंत प्रवास करून तिला नेलं. आणि 87मध्ये तिचं जेव्हा डोळ्याचं काचबिंदूचं ऑपरेशन झालं आणि मग त्यानंतर तिला जेव्हा पट्टी काढली गेली तेव्हा मी समोर दिसलो तिला, आणि त्यावेळेस माझ्या जीवात जीव आला का आता हिला दिसतंय. मग त्याच्यानंतर खरं स्ट्रगल तिचं तिथून चालू झालं. मग तिला तिथून 11वीपर्यंतचा प्रवास झाला. 11वी नंतर मग कॉलेज, संगमनेर कॉलेज जवळजवळ 3-4 किलोमीटर आहे गावापासून. 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. तिला सायकल शिकवली, सायकलीवर पाठवायचं. त्याचा सगळ्यांचाच अपोज होता. मी आता विचारणारच होतो की अशा वेळेस लोकांनी तुम्हाला थांबवलं नाही का की कशाला सायकल शिकवताय? भयंकर अपोज झाला होता, घरातलाही अपोज होता आणि बाहेरही कोणी रिलेटिव्ह हिला पाहत होते सायकलीवर, तर त्यावेळेस ते येऊन सांगायचे मूर्खपणा चालला म्हणतो. आणि तो संगमनेरमधला नाशिक रोड जो म्हणतो, हो, जुना वाहतुकीचा भाग होता. हो. पण दुसरा पर्यायच नव्हता ना, तिला बोट धरून कुठपर्यंत चालवणार. बरोबर. आणि माझ्या डोक्यात तोच विषय होता की तिला सेल्फ काहीतरी आपण ताकद तिच्यात आली पाहिजे. ती मग तिला ते पडेल चढेल काय होईल ते होईल. घरात वाद व्हायचे, म्हटलं काय होणार आहे, एखाद दिवशी पडेल, एखादी ट्रक मागून जाईल आणि हा विषय संपून जाईल, ती सुटून जाईल, बाकीचा अपंगत्व राहण्यापेक्षा. पण परमेश्वर कृपेने घरच्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद असल्याने तिने कॉलेज पूर्ण ग्रॅज्युएशन तिने ते केलं सायकलीवर, आणि त्याच्यातनं ती बाहेर पडली. आणि उद्देश हाच होता की तिला स्वतःच्या पायावर उभं राहायची, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. करेक्ट. आणि ते वाढवण्यासाठी तिला जर आपणच मदत नाही केली तर लोक थोडी मदत करणार. करेक्ट. लोक फक्त सजेशनच देणार, हे करा ते करा. आणि तिने पण ते ऐकलं. तशी लहानपणापासून ती ह्या आजारामुळे अंडर प्रेशरच राहत होती, आणि तिला ते स्वतःला काहीतरी विषय वेगळं वाटायचं म्हणून बरोबर. त्या हिशोबाने जास्त कोणी ठराविक मैत्रिणीबरोबरच ती असायची, बाकी कोणाबरोबर नसतं. आणि मी तिच्याबरोबर असल्या कारणे मॅक्झिमम ती माझ्यासमोर फक्त बोलत होती. ती तिच्या आईबरोबर पण जास्त नव्हती, माझ्याकडेच जास्त हे कारण मी तिला सगळं हे करत होतो. राईट राईट. आपण जे प्रत्येक वेळेस आजकाल हेल्थ म्हणजे फक्त शरीरापुरती हेल्थ नाही, तर ती मनाची पण हेल्थ आहे. म्हणजे WHO नी असं डिफाईन केलं की हेल्थची डेफिनेशन काय,
तर हेल्थ म्हणजे फक्त इट्स नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज, म्हणजे कुठला तरी रोग नाही आहे म्हणजे मी हेल्दी आहे असं नाही. तर माझं शरीर म्हणजे फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्या सगळ्यांना मिळून हेल्थ असं म्हटलं जातं. आपल्याकडे जुन्या काळात आपल्या ज्या पद्धती होत्या किंवा आपली जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये सुद्धा हेल्थची व्याख्या ही अशीच आहे. आणि मेंटल हेल्थचा जो विषय आहे तो तुम्ही वडील म्हणून तुमची जी स्ट्रॉंग मेंटल हेल्थ होती, एक डिटर्मिनेशन होतं, एक कॉन्फिडन्स होता, तो फार महत्त्वाचा होता. आणि तुम्ही ते धैर्य दाखवलं, तुम्ही ती स्ट्रॉंग मेंटल हेल्थ दाखवली, त्याच्यामुळे आज आपण सगळे इथे बसलो आणि आज त्यासुद्धा इथे आपल्यासमोर बसलेले आहेत. कारण 99% केसेसमध्ये पालक घाबरतात. आणि जसं तुम्हाला सगळ्यांनीच जसा तुम्हाला विरोध केला की असं का करताय, तिला कशाला पाठवताय वगैरे वगैरे, तर 99% केसेसमध्ये हे असंच असतं की घाबरणे, पुढे जाऊ नये, हिंमत न दाखवणे, अशा सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही ज्यावेळेस सायकलवर जायला लागला, तुम्हाला भीती वाटत होती सायकलवर जायची? हो, मी सुरुवातीला जेव्हा गेले सायकलवर, ज्या दिवशी पहिल्या दिवशी चालवली, तर माझी ट्युशन असायची इकडे रंगाल गल्लीमध्ये. तर तिथून हे करून दुसऱ्या ट्युशनमध्ये, मग तिथून कॉलेजमध्ये असं होतं. तर मग ते सायकलवर जायचे. सुरुवातीला 2-3 दिवस मी खूप जणांना ठोकलं पण, पाडलं पण, म्हणजे असं खूप वेळा झालं. मी पडले, स्वतः पडले. कॉलेजला जाताना एकदा अगदी माझ्या जवळून ट्रक जाऊन माझा ट्रकमध्ये पाय गेला. अरे वा. त्याच्यातनं पण मी पाय काढून परत सायकलवर घरी पण आले. म्हणजे असं खूप झालं. पण नंतर हळूहळू मला व्यवस्थित म्हणजे अंदाज आला सगळा की मी एका साईडनी. आणि मग नंतर कॉलेजमध्ये कसं मैत्रिणी वगैरे त्या पण बरोबर राहायचे. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या 2-3 इतक्या अजूनही त्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्या इतक्या सपोर्टर होत्या की प्रत्येक वेळेस मला म्हणजे काही असलं तरी ते बरोबर नेणं किंवा आणणं, माझ्याबरोबर घरापर्यंत येणं, परत कॉलेजला जाणं. तर त्यामुळे तो नंतर प्रवास तो चांगला झाला. पण सुरुवातीला खूप वेळा खूप जणांना मी पाडलं, मी पडले आणि सगळा तो प्रकार झाला. आणि तुम्ही पाडलं किंवा तुम्ही पडलात, तर त्या हे सगळं करताना तुम्हाला भीती वाटली नाही कधी? भीती अशी वाटत होती, पण मला एक मनात असं होतं की नाही, मला स्वतः काहीतरी करावं लागेल ना. म्हणजे मी जर घाबरले किंवा काही केलं तर मग मी घरीच बसून राहील. मला बाहेर निघता येणार नाही किंवा बाहेरचं काय जग आहे ते बघता येणार नाही. की बाबा मी जर सांगून दिलं घरच्यांना की नाही, मी नाही करू शकत, मला नाही जाता येणार, तर मग मला अखेर ते नाही, मला फोर्स नाही करणार, घरी बसवतील. पण मी स्वतःच की नाही, होईल, एकदा पडू आपण, दोनदा पडू, पण काही ना काही मग नंतर हळूहळू म्हणजे मी स्वतः थोडीशी त्याच्यात हिंमत ठेवली की नाही, आपण केलं तर हे काहीतरी आपण पुढे करू शकू. आणि मग कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये बुलिंग कधी झालं का? चिडवणे मुलांनी? शाळेत होते तेव्हा थोडंसं व्हायचं. पण शाळेत कसं झालं, मला टीचर्स लोकांचं सपोर्ट खूप होतं. आणि नंतर ते मुलांना, काही मुलं जे चिडवायचे त्यांना ते सर, टीचर्स, मॅडम वगैरे असं रागवायचे वगैरे. पण नंतर हळूहळू म्हणजे माझा नेचर की बाबा असं कोणाशी जाऊन अगदी भांडणं किंवा कोणाला खूप काही बोलणं हे मला कधीही जमलंच नाही. म्हणजे कोणी मला काही बोललं तरी त्याला रिॲक्ट होणं मला हे जमलंच नाही. म्हणून मी ऐकून घ्यायचे. पण नंतर त्याच सगळ्या मुलांनी मला असं नाही जाणून दिलं. नंतर स्कूलमध्ये तर असे मैत्रिणी झाल्या की त्या खूप, म्हणजे स्वतः त्या CC जोशी सर जे होते आमचे हेडमास्टर, त्यांच्याच मुली माझ्याबरोबर होत्या. अच्छा. काही मुली, त्यांची मोठी मुलगी भावाबरोबर होती आणि त्यांची लहानी मुलगी माझ्याबरोबर होती. तर त्यांचं खूप म्हणजे असं अगदी काय अभ्यासाचं पण राहिलं तरी ते सपोर्ट करणं किंवा माझ्याकडून झालेलं असेल तर त्यांना देणं, असं सगळं खूप व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे मला असं जाणवलं नाही. आणि हे मेन माझ्या घरच्या सगळ्या फॅमिलीचं, मला विशेष करून आई वडिलांचं खूप सपोर्ट होता. म्हणून मी आज इथे आहे. नाहीतर मी तेव्हा माझी हिंमत सोडली असती तर मी आज इथे नसते. तुम्ही कशात ग्रॅज्युएशन केलं? मी B.Com झाले. B.Com पूर्ण केलं? B.Com. ओके. आणि मग तुमचं लग्न कधी झालं? लग्न लगेच B.Com झाल्या 98 मध्ये. अच्छा. मग लग्न ठरवताना काही अडचणी आल्या होत्या?
हा लग्न ठरवताना अशाच पद्धतीने पाहण्याची गरज होती, कारण तिला एक डोळा नव्हता, समोरचा व्यक्ती पण तसाच, आणि हे मी तिला ही पूर्ण कल्पना दिली होती की समोर तुझ्या डोक्यात जर तसा काही विचार असेल तर तो ठेवू नको, कारण तू स्वतः आधू आहे, तर एखादा आधू व्यक्तीलाच आपल्याला हे करावं लागेल. अशा पद्धतीनेच करता करता हा आत्ताचं जे झालं संबंध तो तशाच पद्धतीने झाला. अच्छा, मग तुमचे मिस्टर काय करतात? मिस्टर MSCBत आहेत, अच्छा, DY म्हणून. ओके. त्यांनाही वयाच्या अशा काहीतरी 7-8 वर्षाच्या असतानाच बैलगाडीत जाताना काटा डोळ्यात घुसला. अरे बाप. आणि तेव्हा तीच गोष्ट अशी होती की म्हणजे आता ते सांगतात ती स्टोरी त्याच्यावरून, की तेव्हा हे असंच ट्रीटमेंट लवकर, म्हणजे माझं जसं लहानपणी झालं तसंच पटकन ट्रीटमेंट नाही, खूप घरचे उपाय, म्हणजे जुने लोक आधी घरचा उपाय, ते घरच्या उपाय करण्यात त्यांचाही तो एक डोळा गमावा लागला. त्यांचा पण लेफ्ट डावा डोळाच अच्छा, काढलेला आहे, आणि तो काढल्यामुळे त्यांचा उजवा डोळा सेफ आहे, म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तो त्या कारणाने तो काटा आत पूर्ण पस वगैरे झाल्याने अच्छा, तिथेच जालन्याच्याच एका हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन करून तो डोळा काढला. ओके. मी तुमच्या लग्नाला किती 25 वर्ष झाली? 25 वर्ष झाली. अच्छा. आणि तुम्हाला मुलं 2? मुलं 2. अंकित मोठा मुलगा जो पहिल्याच अटेम्प्टमध्ये CA झाला. हो. Yes. मग तुम्ही संगमनेरनंतर लग्न होऊन कुठे मुंबईला गेलात? नाही, मी लग्न होऊन आधी आमचं जालन्याकडे नळणी म्हणून गाव आहे, राजूर गणपतीच्या तिथून अच्छा. 10 किलोमीटर. वर्षभर तिथे होते मी, म्हणजे सासरच्या लोकांकडे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही 1 वर्षाने औरंगाबादला शिफ्ट झालो. अच्छा, आणि मग 1 वर्ष औरंगाबादला राहून त्यांनी त्या ह्याच्यातच, म्हणजे त्यांची धडपड असायचीच की ही एक्झाम दे, ती एक्झाम दे, असं सगळं स्ट्रगल त्यांचं पण खूप होतं. म्हणजे जे बाहेर निघाले तेव्हापासूनचं खूप त्यांचं स्ट्रगल होतं. तर त्या वेगवेगळ्या एक्झाम देणं, हे देणं, तर त्यांनी MSCBची एक्झाम दिली होती. तेव्हा अंकित वर्षाचं, म्हणजे अंकित झालाच होता. अच्छा, त्याच दिवशी 15 मेलाच त्यांचं ती एक्झामचं रिझल्ट आलं, आणि त्यांना पोस्टिंग इथे मिळाली बॉम्बेला. अच्छा. तर कल्याणला त्यांना ती पोस्टिंग मिळाली, आणि मग वर्षभर, आणि अंकितला वर्षाचं घेऊन आम्ही तिथे शिफ्ट झालो कल्याणला. बरं. त्यांचं नाव तुमच्या? जयप्रकाश लोहिया. जयप्रकाश लोहिया. आणि आता ते सध्या वाशीला आहेत, MSCBमध्ये. MSCBमध्ये DY म्हणून. म्हणजे आतापर्यंत आपण सगळं स्ट्रगल प्रत्येक कॅरेक्टर, आता आपण सगळेजण जे आहोत प्रत्येकाचं एक स्ट्रगल आहे, पण त्या स्ट्रगलमधनं एक जिद्द आहे आणि काहीतरी अचीव करायचं आहे, आणि ती माइलस्टोन गाठायचे आहेत आणि त्याच्यातनं पुढे जायचं आहे. म्हणजे कुठेही हार मानणे, कुठेही सोडून देणं, गिवअप करणं हे कुठेही नाही. हा पुन्हा एक मेंटल हेल्थचा आस्पेक्ट आहे. मेंटल हेल्थ स्ट्रॉंग असेल तर फिजिकल हेल्थ दुय्यम ठरते. असा एक, त्याच्यामुळे मी काय मेंटल हेल्थला प्राथमिकता देतो ओव्हर फिजिकल हेल्थ. आणि तुम्ही सगळे त्याचे अगदी क्लासिक एक्झाम्पल आहात. तर हे सगळं होत असताना पुन्हा तुमच्या घरात 2 कॅन्सरचे प्रसंग घडले. तर तुमच्या आईला, म्हणजे तुमच्या मिसेसना, आणि तुम्हालाही परत कॅन्सर झाला. तर त्या दोन्ही घटना कधी आणि कशा घडल्या? ही 2012-13 मिसेसला त्रास व्हायला लागला होता ब्लिडिंगचा. त्यावेळेस इथं पुण्याला मी शिफ्ट झालेलो होतो. त्यावेळेस पुण्याला आमची धाकटी सून आहे, तिच्या माहेरचे बरेच गायनिक डॉक्टर वगैरे, त्यांच्याशी ती बोलून आणि त्यांचे. मग त्याच्यानंतर एका लग्नासाठी मी संगमनेरला आलो. त्यावेळेस तिथं डॉक्टर अशोक पोफळे म्हणून आहेत, माझे क्लासमेट पण होते आणि रिलेशन्समध्ये पण आहे. गायनाकोलॉजिस्ट होते ते, पहिले गायनाकोलॉजिस्ट संगमनेरचे. त्यांच्याकडे दाखवलं. त्यांनी ते सगळं चेकअप केलं आणि त्याच वेळेस सांगितलं की नाही, हे वेगळं काहीतरी वाटतंय मला, तर तू ताबडतोब पुण्याला घेऊन तिथं सगळं हे चेकअप करा. मला अजून त्याचा अंदाज येत नाही, पण काहीतरी वेगळं आहे, शक्यता आहे असं त्यावेळेस त्यांनी. मग मी तिथून पुण्याला आलो. मग पुण्याला तो पण मोठा मुलगा पुण्याला सेटल झालेलाच होता. पुणे हॉस्पिटलमध्ये आम्ही
ट्रीटमेंट वगैरे चेकअप केलं, ते गर्भपिशवीची पीस काढून तो चेकअपला पाठवला त्यांनी. त्याच्यात ते डिटेक्ट झालं की तिला कॅन्सर आहे. मग त्याच्यानंतर त्या गोष्टीवर परत तीच सगळी चालू झालं, काय करायचं काय नाही. तोपर्यंत परत मेडिकलमध्ये मुलगा इथं मोठा आणि धाकटा, दोन्ही मुलं इथंच होते. त्यांच्या बऱ्याच सर्कल ओळखी, त्याच्यातनं मग एक एक डॉक्टर पाहणे करणे, मग त्या ट्रीटमेंट चालू झाली. त्यावेळेस तिला केमोथेरपी दिली गेली. त्याच्यामध्ये तिला तो बराच त्रास झाला आणि त्याच्यातनं ती बाहेर पण निघाली. म्हणजे ती पण हिंमत होती आणि आम्ही सगळे सपोर्टर होतो तिला, काही नाही याच्यातनं निघून जाऊ आपण. हे सगळं करत करत परत तोच त्रास परत रिपीट झाला. किती वर्षांनी साधारण? 1 वर्ष 1.5 वर्षानंतर परत वर्षभरात परत झालं. म्हणजे क्युअर झाल्यानंतर आम्ही बाहेरगावी हिंडायला लागलो, जाऊन यायला लागलो, अच्छा. 1-2 लग्न अटेंड केले आणि हा परत अचानक परत त्रास सुरू झाला. आणि त्यावेळेस त्या केमोच्या कारणाने इतका अशक्तपणा आलेला होता आणि तो होणारा त्रास मी दिवसभर असायचं तुझ्याबरोबर, त्यामुळे ती पूर्ण कल्पना होती. त्याच्यातनं मात्र ती मग बाहेर नाही आली. त्याच्यातून तिची स्वतःची हिंमत पण, त्याच्यात विकनेस वाढला, हिंमत थोडीशी कमी झाली. आणि मेन म्हणजे अशक्तपणामुळे आतड्या ज्या फिरत राहतात त्या ज्या फिरल्या त्या परत रिव्हर्समध्ये आल्याच नाही. अच्छा. मल्टिपल त्याच्यात हे झाले, मूड झाले. बरं. आणि मग ते ऑपरेटिव्ह करणं सुद्धा शक्य नव्हतं. म्हणजे ज्या डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी आम्ही तयारी केली त्यांनी स्पष्ट सांगितलं मी करणार नाही म्हणे. डॉक्टरांनी सांगितलं मग तुम्हाला ICU ठेवून आपण बाकीचे प्रयत्न करू. मग त्यावेळेस मोठा मुलगा माझा एक पुतण्या पण इथंच होता, तो नगरला असतो. हे म्हणे आता ICU मध्ये ठेवल्यानंतर ते म्हणजे अवघड होऊन जाईल, कारण त्या आमच्या मिसेसला माणसामध्ये राहण्याची सवय होती. त्याच्यामुळे म्हटलं हे जर 4 दिवस असेल तर 2च दिवसात ते विषय संपून जाईल. त्यांनी विचारलं मुलांनी काय करायचं बाबा. नाही, तुमची सगळ्यांचं जसं मत असेल तर घरी घेऊन जाऊ आपण, जे व्हायचं ते घरी होईल. त्यावेळेस सपोर्टिंग डॉक्टर्स बरेच होते. आणि सिंहगड रोडला मी राहत होतो. तिथं माझा धाकटा मुला राहतो, त्याची तिथं मित्रमंडळी चांगली होती. मग इथून सगळे ICUचा सेटअप आम्ही सगळा घरी तयार केला. त्यावेळेस डॉक्टर नेहा रेड्डी म्हणून माझ्यावरतीच राहत होती. ती म्हणे मी सांभाळते सगळं. म्हणजे मित्र कैलास, त्याची मिस्टर आणि कैलास CS बरोबर झालेलं. तिच्या सपोर्टने मग आम्ही तिथंच केलं. मग घरी आणल्यावर पुढे त्या किती दिवस होत्या घरी तशा? आता घरी आणताना डॉक्टरांनी सांगितलं होतं जास्तीत जास्त उद्याचा दिवस हे काढतील. अरे बा. आम्ही घरी आणल्यानंतर तिने 10 ते 11 दिवस तिने अगदी आनंदात दिवस काढले तिथं. ते हा जो प्रश्न आहे ना खूप लोकांना पडतो आणि फक्त कॅन्सरच्याच बाबतीत नाही, एस्पेशली जिरेट्रिक केसमध्ये किंवा जेव्हा डॉक्टर्स स्पष्टपणे सांगतात की आता फार काही अपेक्षा नाही, मग पुढे काय करायचं. तर तुम्ही त्या डिसिजनमध्ये किंवा मुलगा म्हणून जेव्हा तुम्हाला कळलं की आईला कॅन्सर झाला आहे, तर तो सगळा काळ आणि कारण तोपर्यंत तर तुम्हाला कळलं होतं की तुमच्या बहिणीला पण लहानपणी त्या सगळ्या त्रासातनं जावं लागलेलं आहे. सो मुलगा म्हणून तुम्ही ती सगळी सिच्युएशन कशी फेस केली? एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी वडिलांच्या बोलण्यातनं पण येते सारखी, स्पेसिफिकली आमची फॅमिली जी आहे पूर्ण, बरोबर, माझ्या आजीपासून तेव्हापासून आमच्या फॅमिलीत विल पॉवर खूप चांगली. माहित नाही त्याचं कारण काय असावं, पण लहानपणापासून जे वातावरण घरी होतं विल पॉवर खूप चांगली होती.
जो प्रसंग वडिलांनी सांगितला की ते संगमनेरला होते, डॉक्टर अशोक पोफळे यांनी बघितले. अशोक पोफळे यांना ते इमिजिएटली त्यांच्या अनुभवाने कळलं होतं की हे सर्वायकल कॅन्सर आहे. पण तिथं त्यांनी काही न सांगता त्यावेळेस हॉस्पिटलमधूनच मला फोन आला होता त्यांचा की असं असं आहे, मी आत्ता इथं काही करू शकत नाही, यांना इमिजिएटली आजच्याच पुण्याला घेऊन जा. हा निरोप जेव्हा पहिल्यांदा आला त्यावेळेस थोडासा मी म्हणजे मलाच एकदम काही सुधारलं नव्हतं की काय करावं. माझा एक खूप क्लोज मित्र आहे किशोर झवर, कोल्हापूरला असतो, त्याचा सख्खा लहान भाऊ डॉक्टर ईश्वर झवर, खूप मोठा कार्डिओलॉजिस्ट आहे आत्ता पुण्यात. माझ्यासाठी असे जे 2-3 डॉक्टर खूप क्लोज रिलेशनमध्ये किंवा ओळखीचे ते पहिला अप्रोच होता. मी ईश्वरकडे गेलो, ईश्वर आणि एक डॉक्टर किशोर खंडेलवाल म्हणून आहे, PCMC मध्ये प्रॅक्टिस करतो, तो एकदम फॅमिली मेंबर आहे. म्हणजे त्याची आई माझी आई ही एकमेकांना हे बहिणीसारखंच आहे. या दोघांशी बोलल्यावर इमिजिएटली त्यांनाही लक्षात आलं काय. पटापट त्यांनी डिसिजन घेऊन सांगितलं की इथं घेऊन यायचं, हे आल्यावर हे करायचं ते करायचं. इमिजिएटली लाईन ऑफ ऍक्शन ठरली. त्याच्यात एकच होप होता की ठीक आहे, कदाचित कॅन्सर असेल. डॉक्टरांना माहित होतं 100% कॅन्सर आहे संगमनेरच्या, पण आम्हाला एक भाबडी आशा होती की कदाचित असेल. आल्यावरती पहिली जी स्मॉल बायोप्सी होते ते झाल्या कळलं, त्याच्यानंतर स्टेजिंग लक्षात आलं. हळूहळू ती मानसिक तयारी तर होत गेलीच होती की ह्याचं करायचं काय. 6 महिने मग कुठल्या किमो घ्यायच्या, डॉक्टर मिनीश जैन, डॉक्टर सुजय हेगडे, युट्रिस रिमूव्हलचं ऑपरेशन, ते सगळं जे काय प्रोटोकॉल आहे. म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये ना मला एक गोष्ट लक्षात आली की मेडिकल फील्ड आहे पूर्ण प्रोटोकॉलवर चालतं, पण ते त्या डिसीज प्रोटोकॉलवर लक्ष देतात, मेंटल प्रोटोकॉलच नाही आहे कुठं. हा तेव्हाचा इश्यू डेफिनेटली आम्ही फेस करत होतो. पण फॉर्च्युनेटली खूप मोठा फ्रेंड सर्कल, माझा लहान भाऊ कैलाश, त्याचा तो मित्र माहेश्वरी म्हणून जो ग्रुप आहे इतका मोठा, आणि एका हाकेवर रात्री बेरात्री उभी राहणारी सगळीजण, माझा मित्र परिवार, सगळेजण ते असं की त्यांच्या घरात काहीतरी झालंय. इतके जण असल्यामुळे ना तसा मानसिक त्रास आम्हाला कोणाला नाही झाला. लक्षात आलं होतं क्लिअर कट. त्या पिरियडमध्ये आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट आहे की कोणा एकाच्या रेफरन्सने आम्ही डॉक्टर कसबेकरांकडे गेलो. खूप सिनियर डॉक्टर आहेत ते. म्हणजे मी बघितलेल्या खूप साऱ्या डॉक्टरपैकी एकमेव डॉक्टर की जे अध्यात्मात आधी बिलीव्ह करतात आणि मग मेडिकल सायन्समध्ये. त्यांनी ज्या पद्धतीने, त्यांचं बोलणं खूप हार्श असतं पण स्पष्ट असतं, त्यांच्या गायडन्सनी मदतीने जी गाईडलाईन मिळत गेली ती फॉलो करून ऑपरेशन सगळं व्यवस्थित झालं. किमो झाली, रेडिओथेरपी झाली, सगळं झालं. वडिलांनी सांगितलं तसं ते फिरणंही चालू झालं. आम्ही त्याच्यातनं मानसिकरित्या सेटल आलो. मग आई 15-20 दिवस महिन्याभरासाठी संगमनेर राहायला गेली. संगमनेरला इतकी मोठी फॅमिली, आणि ह्या दोघांना ना संगमनेर जास्त करमायचं, कारण की लहानपणापासूनचा परिवार तिथं, लोक इतकी, ते आम्ही आईला घेऊन सगळ्या बहिणी, आईला माझ्या 5 बहिणी, आणि त्यांचं प्रेम म्हणजे त्या प्रत्येक, ती मावशी नाही आमच्यासाठी आईच, इतकं क्लोज. मग आम्ही त्यांना घेऊन, आईला घेऊन तिरुपतीला जाऊन आलो. असं सगळं व्यवस्थित चालू होतं. पण अनफॉर्च्युनेटली ते 6-8 महिन्यानंतरच पुन्हा तो त्रास झाला, रिलॅप्स झालं. रिलॅप्स कसं होतं हे आम्हाला काही माहीत नव्हतं. तिचं पोटात पाणी भरलं जायचं, पोट फुगायचं असं. तेव्हा आम्हाला वाटायचं की गॅसेस होत आहे, काय असेल काही. पण नंतर ते कळलं. टाटा कॅन्सरमध्ये जेव्हा परत आम्ही गेलो, मग ती सगळी रिलॅप्सची प्रोसिजर चालू झाली. टाटा कॅन्सरवाले इथं पुण्यात एखादा डॉक्टर 20 पेशंट बघत असेल रोज, तर ते 2000 पेशंट बघतात. इतका त्यांच्याकडं प्रचंड अनुभव आहे आणि इतका त्यांच्याकडे डाटा आहे, आणि ते श्रूड पण आहेत. म्हणजे तिथं इमोशनल पेक्षा जे आहे ते, कारण की त्यांच्याकडे वेळच नाही. अशी जत्रा भरलेली असते. फक्त एका माझ्या औरंगाबादचे मावशीचे मिस्टर प्रकारची राठी, त्यांच्या रेफरन्सनी तिथं गेलो म्हणून डायरेक्टर लेवलनी ओळख असल्यामुळे त्या डॉक्टरनी थोडा जास्त समजावण्यासाठीचा वेळ दिला. बरोबर. तिथंच त्यांच्यात एका डिपार्टमेंटमध्ये सायंटिस्ट म्हणून कोणी डॉक्टर काम करतं, त्यांना भेटायला लावलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचा स्टडी आत्तापर्यंतचा सांगतो 6 ते 8 महिने एवढा तुमच्याकडे वेळ. 8 महिन्यापेक्षा आठवडा पण जास्त नाही, इतकं स्ट्रॉंगली आम्हाला सांगितलं गेलं. त्यावेळेस मात्र एक विशेष गोष्ट तिथल्या डॉक्टरने केली. सिनियर लेडी असेल, ती 60-62 वय होतं तिचं. ती लिटरली हात जोडून आमच्या पुढे उभं राहिली. मी माझा लहान भाऊ कैलाश होतो, की तुम्ही चांगल्या घरातली किंवा सोशली कनेक्टेड लोक दिसतात, एक काम करा म्हणे समाजात तुमच्या,
हा जो काही कॅन्सर तुमच्या आईला झाला, या कॅन्सरचा अवेअरनेसच समाजात नाहीये की हा एकमेव कॅन्सर आहे ज्याच्यावर व्हॅक्सिन आहे, तो होण्याच्या आधीच बरा होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून काहीतरी आहे. बाकीच्या सगळ्या कॅन्सरला झाल्यावरचे उपचार आहेत. हा जो सर्व्हायकल कॅन्सर आहे त्याच्यातले काही प्रकार समजा, मला खूप टेक्निकली माहित नाही एवढं, हा होऊ नये म्हणून याच्यावर एक व्हॅक्सिन आहे, पण लोकांना अवेअरनेसच नाही. बरोबर. म्हणजे अख्ख्या भारतात त्यावेळेसची सिच्युएशन असेल, दरवर्षी मूल जन्माला येताना 70,000 स्त्रिया दगावत असतील, तर त्याच्यापेक्षा हा आकडा सर्व्हायकल कॅन्सरनी दगावणाऱ्या लेडीजचा दुप्पट आहे. हो. पण ह्याच्यावर ना गव्हर्नमेंट काही करतंय ना लोक. तिने सांगितलं ह्या व्हॅक्सिन बद्दल तुम्ही प्रचार करा, काहीतरी करा. अशी लोक भेटत गेली, सगळं काही होत गेलं. जेव्हा परत घेऊन आलो, डॉक्टर कसबेकरांनी क्लिअरली सांगितलं की त्यांचं तर श्रूड वाक्य होतं की तुमच्या माऊलीला मुक्ती पाहिजे आणि तुम्ही पाय घालताय. अच्छा. हे त्यांचं स्पष्ट वाक्य होतं. कारण की आम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की आपण परत किमो देऊ, आणि आपण का नाही द्यायची, द्यायलाच पाहिजे. जर काही होत असेल तर का नाही करावं, ह्या मानसिकतेने आम्ही ती परत किमो दिली. पण नंतर ते सगळं लक्षात आलं की आम्ही नंतरच्या ज्या किमो दिल्या त्या देऊन आम्ही त्यांचं आयुष्य महिन्याभराने वाढवलं. पण जे काय आयुष्य 5 महिन्याचं 6 महिने केलं असेल, ते 6 महिन्याचं आयुष्य मिझरेबल केलं. आणि हेच डॉक्टर कसबेकरांचं सांगणं होतं. बरोबर. की जितकी वर्ष तिला जगायचंय, जगू शकते ती नीट जगणं का वाढवलेलं लाईफ मिझरेबल असणं, तिला मुक्ती पाहिजे. तुम्ही तंगड्या घालताय. तुमच्या घरी जागा नसेल तर तिला घेऊन माझ्या घरी जा, पण तिला हॉस्पिटलमधनं घेऊन. नाही, तुम्ही जो म्हणालात ना, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की आपलं उद्दिष्ट काय पाहिजे. आपण क्वालिटी ऑफ लाईफच्या ऐवजी आपण क्वांटिटी ऑफ लाईफकडे लक्ष देतो की मला इतके महिने अजून मिळाले पाहिजे. पण त्या महिन्यामध्ये त्या पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफकडे काय होणार आहे. म्हणजे त्या जर का कम्प्लिटली बेड रिडन असतील आणि त्यांना जर का प्रचंड त्रास होत असेल आणि तो 6 महिन्यापर्यंत होणार असेल, तर ते योग्य आहे का. किंवा दुसरा तुम्ही जो डिसिजन घेतला की हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये न ठेवता त्यांना घरी घेऊन येणे, आणि मग डॉक्टरांनी 1 दिवस सांगितला आणि मग घरी त्या 12 दिवस होत्या. आता हा जो निर्णय घेणं जे असतं ना, कारण ह्याच्यात मेडिकल सायन्सचा काहीच रोल नाही आहे. मेडिकल सायन्सने तुम्हाला सांगितलं 1 दिवस, त्याच्यानंतर हा तुमचं मेंटल हेल्थ किंवा ते जे प्रेशर असतं आणि आपल्यावर समाजाचं प्रेशर, किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा असे विचार कसे येतात, मग तुमच्याकडे काही पैसे नाहीत का, लोक काय म्हणतात, तुम्हाला काही काळजी नाही का, की तुम्ही लगेच लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. तर आणि बऱ्याच वेळा लोक इतरांचा विचार करतात, 4 लोक काय म्हणतील, आणि मग ICUमध्ये कंटिन्यू करतात किंवा अशा पद्धतीचे निर्णय घेतात. तर अशा वेळेस खरं प्रॅक्टिकली असा विचार करायला पाहिजे की जी व्यक्ती आहे, जिला कॅन्सर झाला आहे, त्या व्यक्तीची इच्छा काय आणि त्या व्यक्तीसाठी चांगलं काय. तर तुम्ही अगदी तो जो निर्णय घेतला तो अगदी योग्य घेतला. कारण त्याच्याबद्दल मी तुम्हाला थांबवतो. तो निर्णय तेव्हा तुम्ही विचारलेला तो प्रश्न होता खरा. तो निर्णय जेव्हा डॉक्टरांनी घ्यायला सांगितलं की आपण आता हिला रूम मधनं ICU मध्ये शिफ्ट करू, वडिलांनी सांगितलं तसं माझा एक मोठा भाऊ नगरला असतो, पुरुषोत्तम नावंदर, तो पण इथं आलेला होता. तो आईला भेटण्यासाठी आलेला होता आणि परिस्थिती बघून, म्हणजे 1 दिवसासाठी आलेला, तो 12 दिवस इथंच होता. जेव्हा 11व्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की आता आपण ICU ला शिफ्ट करू, त्याची मेडिकल कनेक्टिव्हिटी किंवा आमच्या घरात सगळ्यात जास्त विल पॉवर ही त्याची आहे. म्हणजे आम्ही मेडिकली काही इश्यू आला, त्यालाही स्वतःला खूप इश्यू येत गेले, तर आम्ही त्याच्याशी कन्सल्ट करतो काय करायला पाहिजे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की काही झालं तरी आपल्याला काकींना ICU मध्ये नाही घेऊन जायचं, तो डॉक्टरांना सांग, आपण घरी घेऊन जातो. त्याच वेळेस मग आम्ही 2 जण जाऊन कसबेकरांना भेटलो. कसबेकरांनी हे सगळं सांगितलं, तू घरी घेऊन जा. तो निर्णय त्यावेळेस तसा झाला. डॉक्टरने अंडरटेकिंग लिहून घेतलं आणि आम्हाला सांगितलं, डॉक्टरही ओळखीचेच होते, की तुम्ही आता घेऊन जाताय, ही काळजी घ्या, 24 तास 48 तास जे काय नशीब. जसं वडिलांनी सांगितलं त्याच्यानंतर म्हणजे हॉस्पिटलमध्ये तिची जी सिच्युएशन होती, ओळखणं नाही, एकदम बॅलन्स होऊन वेगळं काहीतरी बोलणं, 20, 25, 30 वर्षापूर्वीची लोक आठवणं आत्ताच्या लोकांपेक्षा, त्या लोकांची नावं घेणं, अशा सिच्युएशनमध्ये ती घरी येऊन 2-3 दिवसांनी एकदम व्यवस्थित व्हायला लागली. म्हणजे घरच्या वातावरणाचा, आजूबाजूच्या लोकांचा, विल पॉवर स्ट्रॉंग असण्याचा, सपोर्ट सिस्टीमचा बेनिफिट हा कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर 100% होऊ शकतो, हे आम्ही स्वतः पूर्ण फॅमिली तेव्हा अनुभवत होतो.
एक्झॅक्टली हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मला आता हे तुमचं सगळं ऐकताना आम्ही जो निर्णय घेतला तो किती योग्य घेतलेला आणि ते किती महत्त्वाचं आहे खूप गरजेचं हे लक्षात येते की अशा सगळ्या सिच्युएशन्समध्ये ट्रीटमेंट डिसिजन मेकिंग असा एक टेक्निकल त्याला वर्ड आहे की ट्रीटमेंट म्हणजे काय की सुरुवातीपासून. आणि अजून एक महत्त्वाचा विषय की तुम्हाला जेव्हा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या तुम्ही त्या प्रोलॉंग नाही केल्या. तुम्ही तात्काळ त्याच्यावर कुठलाही सेकंड थॉट न देता इमिजिएटली तुम्ही ते प्रायोरिटीवर घेतलं, तुम्ही त्या सगळ्या टेस्ट केल्या, त्याचं डायग्नोसिस केलं आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने त्याच्यावर उपचारसुद्धा करता आले. बऱ्याच वेळा आपल्याकडे एक पद्धत आहे किंवा आपल्या लोकांची एक सवय अंगावर काढणे, काही नाही रे, तसं काही नाही आहे, तसं काही होत नाही. त्याच्यामुळं बऱ्याच केसेसमध्ये लोक डॉक्टरकडे जातच नाहीत आणि डॉक्टरकडे गेल्यानंतरसुद्धा डॉक्टरांनी सांगितलं तरीसुद्धा ती भीतीच इतकी असते की लोक टेस्टसुद्धा करत नाहीत. त्याच्यापेक्षा मग ते इतर डॉक्टरांकडे जातात. म्हणजे त्याला डॉक्टर हॉपिंग म्हणतो आपण की ह्या डॉक्टरकडनं त्या डॉक्टरकडनं, त्या डॉक्टरकडनं त्या डॉक्टरकडे. आणि मग तिघही डॉक्टरांचं समजा ओपिनियन तेच आलं की नाही कॅन्सरची शक्यता आहे, मग ते म्हणतात की मग त्याच्यापेक्षा ॲलोपॅथीच नको, मग ते इतर पॅथीजकडे जातात. सो दॅट इज पॅथी हॉपिंग. म्हणजे डॉक्टर हॉपिंग आणि पॅथी हॉपिंग हे एक कॉमन आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांना एखादा महाभाग भेटतो आणि तो सांगतो की नाही त्या डॉक्टरला काय कळतं, आमच्याकडे औषध आहे, आपण बरं करू. आणि मग ती स्टेज अशी येते की जो पहिल्या स्टेजला डिटेक्ट होणारा असतो तो मग तिसऱ्या स्टेजला डिटेक्ट होतो आणि मग नंतर काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे ह्या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना जे कोणी हे बघणार आहेत त्यांना एक आपली अगदी मनापासूनची विनंती आहे की कुठलीही लक्षणं दिसली तर अंगावर काढू नका, त्याची तपासणी करून घ्या. आणि जेवढ्या लवकर कॅन्सरची तपासणी होते, जेवढ्या लवकर तो डिटेक्ट होतो, तेवढ्या लवकर तो क्युअर होतो आणि तुमचं आयुष्य परत पूर्ववत व्हायला मदत होते. सो इथपासून ते ती वेळ जेव्हा येते की आता ICUमध्ये ठेवायचं आहे किंवा एखादा सांगतो की तुम्हाला आता 24 तास आहे, 48 तास आहे, त्याच्यानंतरसुद्धा काय करणं, त्यांना पेशंटला ICUमधलं वातावरण आणि घरातलं वातावरण 100% फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये. ICUमध्ये एकच माणूस अलाउड आहे, ती व्यक्ती कंटिन्युअस बेडवरच झोपलेली आहे, त्यात भेटायच्या वेळा पण ठरलेल्या आहेत. सो तुम्ही त्या व्यक्तीला ICUमध्ये एकटं ठेवताय आणि तो लोनलीनेस आहे. विचार तर चालूच आहेत त्यांनाही कुठेतरी माहितीच आहे की आपला शेवटचा काळ जवळ आलेला आहे. आणि अशा वेळेस जर का आपली नातेवाईक, आपली मुलं, नवरा असेल, बायको असेल, आई वडील असतील, हे जर का जवळ असतील तर ऑटोमॅटिकली त्यांची मेंटल हेल्थसुद्धा चांगली होते आणि पर्यायाने त्यांची फिजिकल हेल्थसुद्धा चांगली होते. कारण ब्रेन किंवा बॉडी आणि माइंड हे इंटरलिंक्ड आहे. ब्रेन हा शरीराचाच हिस्सा आहे. त्यामुळं तुमच्या मनावर काय होतं आहे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि तुमच्या शरीराला काय होतं आहे त्याचा परिणाम मनावर पण होत असतो. त्याच्यामुळे तो घरी घेऊन जाण्याचा डिसिजन जो होता तो खरंच चांगला आहे. आणि तुमच्याकडनं एक आदर्श घेऊन ज्यांच्यावर अशी वेळ येऊ नये, पण ज्यांच्यावर अशी परिस्थिती येणार आहे तर त्यांनी एक आदर्श म्हणून ह्या सगळ्या तुमच्या बाबतीत जे घडलं आणि तुम्ही ज्या ॲक्शन्स घेतल्या ते महत्त्वाचं आहे. एक आयरनी आहे, जसं तुम्ही आता पॅथीबद्दल बोलला त्यावेळेस हा शब्द किंवा हा प्रयोग कोणीतरी केला होता. आपल्या समाजाची परिस्थिती अशी आहे की लोक आधी ॲलोपॅथी, मग होमिओपॅथी, मग आयुर्वेदिक आणि नंतर तिरुपती. म्हणजे ही मानसिकता आहे. ह्या मानसिकतेतनं बाहेर काढण्यासाठी जो गायडन्स पाहिजे. कॅन्सर हा एका, तुम्ही खूप राईटली आधी सांगितलं, कॅन्सर हा एका पेशंटला नाही होत, तो फॅमिलीला होतो. तो पेशंट त्याची मेडिकल ट्रीटमेंट, औषधं घेऊन बरं व्हायचा प्रयत्न करत असतो, पण त्या फॅमिलीला जर त्यावेळेस राईट ट्रीटमेंट नाही दिली तर तो पेशंट जो क्युअर होण्याच्या मार्गावर आहे त्यालाही ते परत मागं खेचू शकतो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये असताना आईला भेटायला येणाऱ्या लोकांपासून आम्ही बघायचो ना, लोक हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्यावर बाहेरची चर्चा करायचे. म्हणजे खूप तेव्हा जाणवायचं की यांना कोणीतरी शिकवायला पाहिजे की अरे आपण हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी लढणाऱ्या पेशंटला भेटायला गेल्यावर बाहेरच्या फॅमिलीला ही उदाहरणं नाही द्यायची की माझ्या ओळखीतलेला ह्याला झाला होता, तो असा गेला, तो तसा. लोकांना हा अवेअरनेस, हे एज्युकेशन सोशली नाहीये, कारण की हे आत्ता खूप वाढलंय. आत्ता खूप वाढलं आणि ही गरज इतकी निर्माण झाली की अशी ट्रीटमेंट रिझनेबल कॉस्टमध्ये जबाबदार व्यक्तींनी, जबाबदार क्वालिफाईड टीमनी लोकांना देणं हे खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे काही करताय, मी तुम्हाला आत्ता बहिणीच्या केसमध्ये माझ्या संगमनेरला ज्या भाभी आहेत त्यांच्या, मंजू भाभी, त्यांच्यामुळे तुमच्याशी भेटलो.
माझी मैत्रीण रुपाली, त्याच्यामुळे अजून ओळख निघाली. पण तुम्हाला भेटल्यानंतर एक जाणवलं की हे का योग्य आहे आणि ह्याचा ओव्हरऑल अख्ख्या समाजाने ह्याचा कसा उपयोग केला पाहिजे आणि हे सगळ्यांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, हा खूप मोठा टास्क आहे. येस. आणि हे करायलाच पाहिजे. ही लोक सोशल सर्व्हिस बऱ्याच पद्धतीने करतात. कोणी डोनेशन देऊन करतं, कोणी धान्य देऊन करतं, प्रत्येकाला मार्ग वेगळा. याचा प्रचार करणं आणि तुमच्या टीमशी लोकांची गाठ घालून देणं ही एक किती मोठी सोशल सर्व्हिस होऊ शकते हे नक्कीच लोकांना कळलं पाहिजे. नक्कीच. आणि हे सगळं होत असताना म्हणजे तुम्ही एका केअर गिव्हरच्या भूमिकेत होता, म्हणजे काळजी घेणं त्याची, आणि तुम्ही सुद्धा केअर गिव्हर, म्हणजे मुलीच्या बाबतीत पण आणि बायकोच्या बाबतीत पण. तर ॲज अ केअर गिव्हर, त्याला आपण केअर गिव्हर बर्डन म्हणतो असं टेक्निकल लँग्वेजमध्ये, की काळजी घेण्याचं सुद्धा, कारण आता तुमचा व्यवसाय पण आहे, तुम्ही व्यवसाय करता, त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं पण एक त्याच्या आईला कॅन्सर होण्याच्या आधीचं एक लाईफस्टाईल होतं, आणि आईला कॅन्सर झाला त्याच्यानंतर मग त्या ट्रीटमेंट, दवाखान्यात जाणं, आणि मला वाटतं तुम्ही खूप साऱ्या डॉक्टरांना, म्हणजे आता ऑन्कोलॉजिस्टची लिस्ट तुमच्याकडे तयार झाली असेल, इतक्या सगळ्या डॉक्टरांना तुम्ही भेटला. सो हे सगळं करताना वर्क लाईफ आणि कॅन्सर बॅलन्स ॲज अ केअर गिव्हर, तर त्याचं कधी बर्डन, त्याच्यामुळे तुमच्या काही तब्येतीचे इश्यू किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये त्या पिरियडमध्ये काही चेंज झाला होता? माझ्यासाठी तर पहिलीच वेळ होती ते सगळं हँडल करताना. पण फॉर्च्युनेटली बिझनेसमध्ये माझ्या मावशीचे मिस्टर, माझे काका पार्टनर असल्यामुळे तो पार्ट बघण्याचं बर्डन माझ्यावर नव्हतं. माझं दुसरं जे युनिट आहे तिथले जे पार्टनर आहेत, कसे जेव्हा तुम्ही क्लोज फॅमिली, क्लोज फ्रेंड सर्कल किंवा ते सगळं असल्यावर तुम्हाला बिझनेस फ्रंटवर एवढं बर्डन नव्हतं. हॉस्पिटल, दर आठवड्याला किमो, 15 दिवसाला किमो, किंवा ते सगळं करताना तो इश्यू सगळेजण असल्यामुळे नाही आला. म्हणजे जर एखादी एकटी फॅमिली असेल, तिला जर काही सपोर्ट नसेल तर कसं करत असतील, खरंच करेक्ट, अवघड आहे त्या सिच्युएशनमध्ये. फायनान्शियल मॅनेजमेंटपासनं आम्ही ते सगळं बघत होतो. हो. आणि पर्सनल लेवलला, म्हणजे झोपेचं नेहमीसारखी झोप न लागणं किंवा खाण्यामध्ये, ते सगळं होतच होतं. म्हणजे तुमचा विचार जेव्हा वेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट असतो तेव्हा आपोआपच ते सगळं जे काय होऊ शकतं ते सगळं चालूच होतं. नाही, पुन्हा म्हणजे दोन गोष्टी तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यातनं, एक तर तुमचे लोकांशी संबंध कसे, ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो, आणि ते चांगलं टिकवणं ही दोघा जणांची जबाबदारी असते. तर त्याचं महत्त्व कुठेतरी तुमच्या पार्टनरशिप्समध्ये, बिझनेसमध्ये, सोसायटीमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये. सो रिलेशनशिपचं महत्त्व, आणि रिलेशनशिपचं महत्त्व काय आहे अशा प्रसंगी लक्षात येतं आपल्या. दुसरा जो प्रकार आहे की जेव्हा असं काहीतरी घडतंय आपल्या बाबतीत, मनाविरुद्ध आणि आजारपण, एक फिअर आहे, फिअर ऑफ अननोन ज्याला आपण म्हणतो, की उद्या काय होईल माहिती नाही, हे किती काळापर्यंत चालेल हे माहिती नाही आहे. तर अशा वेळेस जेव्हा आपले विचार भरकटतात, त्याचा परिणाम मग आपल्या झोपेवर होतो, आपल्या खाण्यावर होतो, आणि शरीर एक हालचाल कमी होते. सो ह्याच्यासाठी एक केअर गिव्हर्सनी नेहमी एक सेल्फ केअर नावाचा विषय जो आहे, की स्वतःकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी मिसिंग होतात बऱ्याच वेळा. म्हणजे आता तुम्ही लकी आहात की तुमच्या बाबतीत ही सगळी सपोर्ट सिस्टीम आहे. पण तुम्ही जसं म्हणालात की समजा एखादा 35 वर्षाचा माणूस आहे, ब्रेडविनर आहे, आणि त्याच्यावर सगळं घर चालू आहे, आणि न्यूक्लियस फॅमिली आहे, आणि त्या माणसाला जर का कॅन्सर झाला तर काय होणार? त्या अशा अनेक प्रसंग, कारण कॅन्सर कुणाला कधीही होऊ शकतो, कुठल्याही एज ग्रुपला होऊ शकतो, कुठल्याही जेंडरला होऊ शकतो. श्रीमंताला होणार नाही आणि गरिबाला होईल असं पण नाही, किंवा तो जात धर्म पण बघत नाही, आजाराला हे काहीच नसतं. त्याच्यामुळे केअर गिव्हर्सनी पण एक फार महत्त्वाचा रोल ह्या सगळ्या कॅन्सरच्या प्रोसेसमध्ये असतो. आता सेम अंकित, मी तुला प्रश्न विचारतो की तुझ्या आजीला जेव्हा कॅन्सर झाला त्यावेळेस तुझं वय किती होतं? माझं तेव्हा 14 वर्षाचं होतं. सो तुला कळत होतं म्हणजे की आजीला कॅन्सर झाला आहे, काय झालं आहे. आणि जेव्हा तुला कळालं, तू त्यावेळेस मला वाटतं कल्याणला असशील. मग त्या वयामध्ये आजीला कॅन्सर झाला आहे हा एक प्रसंग तुझ्या आयुष्यात आला, आणि दुसरा प्रसंग आला की तुझ्या आईला पण कॅन्सर झाला आहे परत, हे पण तुला कळालं. सो आईला कॅन्सर झाल्याचं कळालं त्यावेळेस तुझं वय किती होतं?
आईला झालं तेव्हा 2019 मध्ये फर्स्ट टाइम झालं, तेव्हा 20 वर्षाचं होतो. 20 वर्षाचा होतो, म्हणजे 14 वर्षी असताना पहिल्यांदा आजीला कॅन्सर झाल्याचं कळालं. मग आजीचा कॅन्सरमुळे त्या वारल्या, तर ते सुद्धा तू सगळं अनुभवलं. Yes. आणि त्याच्यानंतर मग आईला कॅन्सर झाला. सो जेव्हा तुला कळालं की तुझ्या आईला परत कॅन्सर झाला आहे, त्यावेळेस तुझी रिॲक्शन काय होती? म्हणजे तुझ्या डोक्यात काय चालू होतं ते कळालं त्यावेळेस? जसं आधी आजीचं जसं 14 वर्षाचं असताना त्यावेळेस माझं सीए इंटरमिजिएट सेकंड लेवल असते ती चालू होती, आणि ते एक 9 महिन्याच खूप क्रुशियल फेज असतो जर तुम्ही दोन्ही ग्रुप द्यायचे तर. आणि मला तसा हेतूच होता आणि त्या हिशोबाने अभ्यास चालू होता. त्यामुळे आजीच्या इतक्या क्लोज असताना पण आणि सगळं माहिती असताना प्लस बाकी सगळ्या गोष्टी होत्या, पण मला मनातून वाटायचं की पुण्याला आपण थोडा दिवस राहायला पाहिजे किंवा आईसोबत तिकडे आजीसोबत राहायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी. पण अभ्यासामुळे न जमल्यामुळे ते मला नाही करता यायचं. पण तरी तिच्या ज्या शेवटच्या जे हे 12 दिवस म्हटले त्यात जसं जमलं तसं मी वेळ दिला, सो दॅट मला ते एक आठवण म्हणून, शेवटची आठवण म्हणून आजीसोबत. आणि तिचाही माझ्यावरती एवढा जीव होता लहानपणापासून सगळं, त्याच्यामुळे जितका वेळ देता आला तितकं दिला मी. आणि फॉर्च्युनेटली म्हणजे अगदी तिचं जे झालं, डेथ झाली तिच्या 1 दिवसाआधी ही अगदी ॲज अ स्टुडंट माझा विचार होता की बाबा आता आपण ठीक आहे, आता चालू आहे, आपण थोडंसं जाऊन पुन्हा अभ्यासाला लागू, पुन्हा येऊ. पण फॉर्च्युनेटली आईने सांगितलं की बाबा 1 दिवस अजून थांबतोस का बघ, तू माझ्यासोबत असशील तर मला चांगलं वाटतं वगैरे. ते कॉल घेतलं आणि पुढच्या दिवशी सकाळीच आजीचं झालं. त्यामुळे त्यावेळी त्या क्षणी तिथे असणं हे मला अगदीच खूप जास्त रिग्रेट नंतर झालं असतं त्या गोष्टीचं, त्याच्यामुळे चांगलं झालं. पण तेव्हा ॲज अ नातू जितकं मी वेळ देऊ शकलो किंवा जितकं मला समजू शकलो तितकं मी प्रयत्न केला. त्यानंतर 2019 मध्ये जेव्हा आईला फर्स्ट टाइम कॅन्सर डिटेक्ट झालं, तर लहानपणापासून तिच्या हेल्थ रिलेटेड मी कायम तिच्याशी बोलताना किंवा तिला 2007 मध्ये पण रेटिना डिस्पॅचचा इश्यू झालेला, तेव्हाही तिच्या म्हणजे मला टप्प्याटप्प्यात तिच्या हेल्थ रिलेटेड गोष्टी जसं जसं माझं वय वाढत गेलं तसं तसं कळत गेलं. कारण की आईबाबांचं दोघांचं दुखणं असताना आम्ही लहानपणापासून ते समजत होतो. जेव्हा 2019 मध्ये फायनली कॅन्सर झालं तेव्हा आता हे खूप जास्त क्रुशियल आहे ते मलाही कळत होतं, पण पुन्हा नाईलाज असं की पुन्हा ते माझं CA आर्टिकलशिपचा फेज असताना प्लस पुन्हा एक अकॅडमिक आपला आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा बॅलन्स. आणि तेव्हा बॅलन्स करताना आधीच ऑब्व्हियसली जे आर्टिकलशिप वगैरे चालू आहे त्याच्यावरती, कारण की बाकीचे आहेत या गोष्टीचा विचार करून किंवा बाकीचे आहेत त्यामुळे ते त्या काळजी घेतील, आपण जसं जमू तसं कॉन्ट्रीब्यूट करू असं केल्यामुळे मी माझ्या आर्टिकलशिपकडे फुल टाइम वेळ द्यायचो. आणि बाकीचं तिचं जे ट्रीटमेंट मुंबईमध्ये व्हायचं ते आजोबा, मामा, बाबांनी सगळ्यांनी तेच खूप चांगल्या प्रकारे हँडल केलं. मनातून अत्यंत गिल्ट किंवा वाईट वाटायचं की यार आईचं समजा तिला दिवसभर आपण हॉस्पिटलमध्ये वेळ देऊ शकत नाही, सगळं करू शकत नाही, पण पुन्हा ॲज अ स्टुडंट ते हे पण महत्त्वाचं आहे आणि मला बॅलन्स करता येत नाहीये, त्यामुळे ते करू आणि जितकं वेळ जमेल तसं आईला देऊ असं करून मी रात्री तिच्यासोबत असणं किंवा फोनवरती किंवा तिच्या केअर जेव्हा ते रेस्ट पिरियड असायचा तेव्हा तिला मी वेळ दिला. आणि माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहे ते म्हणजे ते कायम तसंच राहून गेल्या वगैरे, की बाबा गिल्ट म्हणा की बाबा ते मी करू नाही शकलो, पण तरी त्यातल्या त्यात सगळ्या सपोर्ट सिस्टम असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि माझा एवढाच रोल होता की तिला जितकं पॉझिटिव्हली एक बूस्ट देता येईल आणि करता येईल तसं मी ते हँडल केलं अलॉंग विथ माझं CAचं करिक्युलम. आणि तू पहिल्या अटेम्प्टमध्ये CA पण झालास. तुझं वय काय होतं? तू CA झाला त्यावेळेस 22 वर्षाचा. 22 वर्षाचा. आता ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना एक मला सांगायचं या निमित्ताने की आजकालचे विद्यार्थी थोडं काही झालं की परीक्षेत मार्क कमी का पडले त्याचं कारण त्यांच्या आधीच तयार असतं की नाही परीक्षेच्या आधी माझं पोट बिघडलं होतं किंवा घरी मला हेच तुम्ही आणून दिलं नाही, मला तुम्ही हा क्लासच लावून दिला नाही, कायम कंप्लेंट्स आपण ऐकत असतो. सो त्या सगळ्यांनी अंकितकडनं एक आदर्श घ्यायला पाहिजे, तुझा आदर्श घ्यायला पाहिजे की इतकं सगळं चॅलेंजेस असताना सुद्धा आईच्या कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, आजीच्या वेळेस सुद्धा तू ते सगळं अनुभवलं आणि ते सगळं सुरू असताना सुद्धा तुझा फोकस तू अभ्यासावरचा तितकाच ठेवला आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालास. त्याच्यामुळे जे कोणी कमी मार्क पडले किंवा कमी मार्क पडतील म्हणून कारणं शोधतायत त्यांनी अंकितचं उदाहरण लक्षात ठेवावं आणि कारणं देऊ नये थोडक्यात कमी मार्क्सचे.
पण हे तुझं विशेष कौतुक. याच्या व्यतिरिक्त मी एक तुझी फाईल पण बघितलेली आहे. तू आईची जी फाईल तयार केली ट्रीटमेंटची, तर ती म्हणजे एक आदर्श डॉक्युमेंट फॉर एनी डिसीज अशा प्रकारचं ते आहे. म्हणजे आपण त्याचं स्क्रीनशॉट्स आणि हे सगळं आपण आपल्या पॉडकास्टमध्ये दाखवूच, पण हे सगळं करावं, हे सगळं डोक्यात कसं आलं? ह्याचं क्रेडिट माझ्या मामांना जातं. अच्छा. ऍक्च्युली ही गोष्ट त्यांनी माझ्या डोक्यात आणून दिली आणि ती त्यांची स्किल आहे की त्यांना माहिती कोणता माणूस काय काम करू शकतो, फक्त सांगायचं आणि मग ओव्हरव्ह्यू करायचं. तर त्याच्यामुळे ते त्यांनी मला सांगितल्यामुळे आज प्रत्येक जण ती फाईल बघतं तेव्हा माझा जितका तारीफ करतं ते सगळं सांगतात की खूप छान केलं. पण ती आयडिया त्यांच्याकडून आली. मी पण आधीपासून एक माझं CAचं प्रोफेशन असल्यामुळे किंवा शिक्षण असल्यामुळे कुठली गोष्ट टापटीपपणे प्रोफेशनल प्रमाणे करायचं ही माझी सवय होती. पण हे मेडिकलमध्ये आपला फायदा होऊ शकतं हे त्यांच्यामुळे मला ते लक्षात आलं. प्लस पण मी ते एक्झिक्युशन तितक्याच चांगल्या प्रकारे केलं. त्या फाईलमध्ये काय केलंयस नक्की? मेडिकल ह्याच्यात जसं आता आम्ही मामांनी पण सांगितलं की आम्ही इतक्या डॉक्टरांना भेटतो, त्यामुळे आपण इतक्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांना भले आपले रेफरन्स असो किंवा काही असो किंवा अदरवाईज पण जेव्हा भेटतो तेव्हा त्या वेळेचं महत्त्व प्लस आपली केस प्रत्येक वेळेस प्रत्येकाला आपण त्याच पद्धतीने व्यवस्थित सांगू शकू असं शक्य नाही. त्यापेक्षा एकदा जर ती मेहनत केली तर मग ती कायम आपल्याला कामी येईल असं थॉट प्रोसेसने ती फाईल बनवली. आणि त्याचं आम्हाला पहिलंच जे मेन उद्देश कसबेकर सरांचं होतं, जेव्हा त्यांना आम्ही भेटायला गेलो त्यामुळे त्यांचं आम्हाला फीडबॅक जो स्ट्रॉंग पाहिजे होता त्यासाठी ती फाईल बघितल्यावरती ते जसे खुश झाले आणि त्यामुळे त्यांनी 5 मिनिटाऐवजी 20 मिनिटं आम्हाला दिले. असंच आम्हाला अनुभव प्रत्येक डॉक्टरांच्या केसमध्ये झाला की त्या फाईलमुळे त्यांना ती ईज झाली, त्यांना ती केस व्यवस्थित समजली, कारण की ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. कधी कधी ॲज अ लेमॅन आपल्याला ते मेडिकल टर्म्स नाही माहीत असल्यामुळे आपण त्या गोष्टीला आपल्याला जसं समजतं तसं सांगतो आणि मग त्या केसचं कधी कधी चुकीचं अनालिसिस होऊ शकतं. त्यापेक्षा डॉक्युमेंट्स विथ गुड सपोर्टिंग डॉक्टरांना जर दिलं तर ते आपल्याला तितक्या चांगल्या प्रकारे आपल्याच फायद्यासाठी, आणि ती एक वन टाइम मेहनत आहे. अदरवाईज तुम्ही रॅन्डम अशी फाईल उचलून त्यांच्यासमोर ठेवली तर ॲज अ प्रोफेशनल पण ते त्यांना रिस्पेक्ट न दिल्यासारखं होऊन जातं आणि त्यात आपण एक्सपेक्ट करतो की त्यांनी आपल्याला बेस्ट ऑफ द बेस्ट आउटकम द्यावं. त्या फाईलमध्ये काय आहे, म्हणजे त्या फाईलमध्ये कशी तयार केली? मी बेसिकली जेव्हा आपल्याला असा काहीतरी आजार होतो दुर्धर, तेव्हा डेफिनेटली प्रत्येकाचा हा विचार असतो की आपण 1 ओपिनियन 2 ओपिनियन 3 ओपिनियन घ्यावे, कारण की आजार छोटा नाही. सर्दी पडसं झालं तर आपण तो लोड घेतो. जेव्हा पहिल्यांदा आईच्या वेळेस एकाचं कोणाचं ओपिनियन घ्यायला गेल्यावर तिथे जेव्हा ते प्रश्न विचारले गेले, अच्छा ह्यांचं हे कधी झालं होतं, आम्ही पटकन फाईल उघडायची, शोधायचं, अच्छा हे सगळं असे जेव्हा त्यांचे प्रश्न, जेव्हा तुम्ही कोणाकडे तरी ओपिनियन घ्यायला जाता तेव्हा जेन्युअनली तो व्यक्ती चांगला मोठा प्रतिष्ठित डॉक्टर असतो, कोणाच्या तरी चांगल्या रेफरन्सनी तुम्ही गेल्यामुळे विदाऊट अपॉइंटमेंट तो तुम्हाला वेळ देतोय. त्याच्या 5 मिनिटाचा वेळ हा अर्ध्या मिनिटावर कसा आणता येईल, वाचवता येईल. करेक्ट. ही गोष्ट वडिलांची एकदा ट्रीटमेंट चालू असताना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉक्टर पांडा आहेत, खूप जबरदस्त ना, म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट रात्री 1:30-2 वाजेपर्यंत चालतात. म्हणजे त्यांच्या अपॉइंटमेंटची वेळच रात्री, आम्हाला वडिलांसाठी आम्ही गेलो तेव्हा आम्हाला वेळ मिळाली रात्री 12ची. आता 12 वाजता अपॉइंटमेंटला गेल्यानंतर तिथं प्रचंड गर्दी, म्हणजे आणि तिथं बाहेर 12 डॉक्टर बसले, तेही जबरदस्त क्वालिफाईड असेल. त्याच्यात कुठल्या तरी डॉक्टरांकडे आमचा नंबर लागल्यावर त्यांनी आमची सगळी फाईल बघितली, त्याला पाहिजे असलेले ते पेपर्स बघितले, त्याच्यातले डॉक्टरांना काय इम्पॉर्टंट असेल त्याला एक वेगळं मार्किंग केलं आणि ते सगळं करून आमच्या हातात दिलं आणि त्याच्या त्या मेन कम्प्युटरवर फीड केलं. डॉक्टर पांडा सरांकडे गेल्यावर त्यांनी बाकी काही नाही बघितलं, या डॉक्टरनी जे मार्क केलंय, जे त्याला पाहिजे तेवढं बघितलं. ज्या गोष्टीला 20 मिनिटं लागली असती त्याला आम्ही 4थ्या मिनिटात त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. ते डोक्यात होतं. त्यामुळे डॉक्टरांना काय लागू शकतं, आपण एखाद्या MRIचा रिपोर्ट वाचतो तेव्हा ते वरती जे काय लिहिलेलं असतं त्याच्याऐवजी खाली इम्प्रेशनमध्ये ज्या 2 लाईन असतात त्याच्यातले 3 शब्द एवढेच डॉक्टरांना पाहिजे असतात. बरोबर. मग ते हायलाईट करणं, त्या सिक्वेन्सनी ते लावणं, वरती त्याची इंडेक्स तयार करणं, पेज नंबर दिलं, त्याला व्हॅल्यू ॲडिशन अंकितनी केलं, त्याला ते सगळे टॅग लावणं. कारण की डॉक्टर पटकन गेल्यावर म्हणतात, हा तुमची पहिली बायोप्सी कधी केली होती. एक तर पेशंट, आपण बावचळलेले, आपल्याला प्रॉब्लेम, मग ती डायरेक्ट ती इथं केलेली 20 जून 2017, पेज नंबर 17, काही नाही.
तुमचा वेळ वाचतो. आणि खूप म्हणजे मला तर त्यावेळेस एक अनुभव आला होता की ती आम्ही जी मम्मीची आईची जी लिस्ट आम्ही तयार केली होती ती एका डॉक्टरनी असिस्टंटनी वाचल्यावर मला विचारलं होतं तुम्ही डॉक्टर आहात का, कारण की न कळणारे शब्द पण स्पेलिंग बघून आम्ही तिथं लिहिलेले होते की हे पाहिजे. बरोबर. ते एवढं फास्ट होतं आणि हे खूप चांगलं आहे फॉलो करण्यासाठी. नाही, याचं महत्त्व असं आहे की आपल्याकडे तुम्ही म्हणालात की मुंबईला टाटामध्ये किती जत्रा भरते असा तुम्ही शब्द जत्रा. वापरला. सो एका ऑन्कोलॉजिस्टच्या मागे किती पेशंट्स आहेत याचं जर का आपण गणित बघितलं, कॅन्सर केसेस अगेन्स्ट अन ऑन्कोलॉजिस्ट, तर ते खूपच जास्त आहे. म्हणजे त्यांच्याकडे वेळच पुरत नाही वेळच आणि त्यांना सगळ्यांना अटेंड करायचं असतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळ, सो ते काय, त्यांचा प्रयत्न काय असतो की जास्तीत जास्त पेशंट्सना कमीत कमी वेळात कसं बघता येईल. आणि मग त्याच्यात त्यांचा वेळ कुठे जातो, पहिल्यांदा नवीन केस आलेली असते आणि त्याची हिस्ट्री समजून घेणं, ह्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. आणि त्याच्यानंतर मग निदान किंवा त्यांचं ओपिनियन असेल ते. सो तुम्हाला जर का ओपिनियनसाठी जास्त वेळ पाहिजे असेल तर तुम्ही जे केलं, तुम्ही जे डॉक्युमेंट तयार केलं, म्हणजे सगळ्यात वरती सगळ्यात पहिल्यांदा इंडेक्स तयार केलं आणि ती ॲड करत गेले की प्रत्येक त्याला क्रोनॉलॉजिकली ते अरेंज केलं आणि क्रोनॉलॉजिकली त्यानुसार त्याचे रिपोर्ट्स आणि त्याला साईडनी तुम्ही स्टिकर्स लावले सिरियल नंबरनुसार. नंबर शोधायला पण वेळ जाऊ नये. एक्झॅक्टली. सो सरकारी फाईल जी असते त्याला ते असे चिठ्ठ्या लावतात साईडनी आणि मग बघायचं झालं की ते साईडला वाचतात, ओके ह्या पानावर हे आहे, त्या पानावर हे आहे. किंवा कोर्टामध्ये वकील जे अफिडेव्हिट आणि हे जे करत असतात तिथे ते तशा पद्धतीने असतं. तर मेडिकल रेकॉर्ड्समध्ये सुद्धा हे जे डॉक्युमेंटेशन आहे हे एस्पेशली कॅन्सरच्या केसेसमध्ये तर प्रत्येकाने करावं असं आहे. 100%. कारण त्यांच्यासाठी तो एक कम्प्लीट मेडिकल रेकॉर्ड असतो, मेडिकल फाईल असते. ट्रीटमेंट बराच काळ चालत असते, त्याच्यामुळे वेगवेगळे रिपोर्ट्स एक एक फाईल त्याच्यात ॲड होत असते. त्याच्यामुळे हे रेकॉर्ड किपिंग जे आहे हे माझ्या मते सगळ्या जे कोणी लोक या कॅन्सरच्या आजारामधनं जात आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. 3 वर्ष लागतं ते पुढे. हो, आणि हे आयुष्यभर लागणार आहे. म्हणजे पुढे सुद्धा जेव्हा कुठे लागेल, आता बऱ्याच केसेसमध्ये एकदा कॅन्सर झाला त्याच्यानंतर 10 वर्षानंतर परत होतो आणि पहिला प्रश्न हाच विचारला जातो की त्यावेळेस काय झालं होतं. आता त्यावेळेस ती फाईल आहे ते लक्षात आहे आणि आपण नॉन मेडिकल लोक असतो त्यामुळे आपल्याला त्या टर्मिनॉलॉजी, कुठली टेस्ट, डॉक्टरांना नक्की काय पाहिजे हे आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे रेकॉर्ड किपिंगसाठी म्हणजे अप्रतिम डॉक्युमेंट तुम्ही तयार केलेलं आहे आणि ही तुमची एक देण असेल सगळ्या कॅन्सरग्रस्त लोकांना. तुमचं ते क्रेडिट आहे की तुमच्यामुळं जे कोणी बघतील आणि जे ते इम्प्लिमेंट करतील त्यांना पहिल्याच पेशंट डॉक्टरच्या व्हिजिटमध्ये त्यांना त्याचा फायदा झाल्याचं दिसेल. आणि याच्यात एक ॲडिशन सांगेन मी तुम्हाला, आजकाल इन्शुरन्स प्रत्येकाचा असतोच. कॅशलेस इन्शुरन्सच्या कारणाने हॉस्पिटल आपल्याला काही जरुरी डॉक्युमेंट द्यायची तसदी पण घेत नाही. आपल्याला पैसे इन्शुरन्स कंपनी भरते म्हणून आपण पण लोड, पण सिटी स्कॅन, MRI अशा गोष्टींच्या काही सेकंड कॉपी घेऊन त्या फाईलमध्ये जर आपण नाही ठेवलंय, बरोबर, तर नंतर जेव्हा 2-3 वर्षांनी गरज पडते तेव्हा लक्षात येईल की हा पेपर होता पण तो ओरिजिनल त्याचा करेक्ट सबमिट झाला. आणि कसं आहे, अमेरिका, युरोप, UK सारख्या डेव्हलप कंट्रीजमध्ये त्यांच्याकडे गव्हर्नमेंटची एक मेडिकल रेकॉर्ड सिस्टीम आहे. ती इंटरकनेक्टेड आहे बऱ्याच ठिकाणी आणि ती बऱ्यापैकी आता स्टेबल होते. अजूनही त्याच्यात इश्यूज आहेत, ती फुलप्रूफ नाही, पण आपल्याकडे अजून तशी यंत्रणा नाही आहे आणि त्याच्यामुळे ही आपली गरज हे आपल्यासाठी आहे आणि हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ओपिनियनसाठी तुम्हाला 5 मिनटं मिळाले असतील तर डॉक्टरने जर का 4 मिनटं तुमचे कागद तपासण्यात घालवले तर तुम्हाला 1च मिनटं ओपिनियन मिळणार आहे. तुम्ही जर का फाईल व्यवस्थित ठेवली तर तुमचे डॉक्टर फक्त 1 मिनिटात त्यांना पाहिजे आणि ॲक्युरेटली त्यांना कळेल जे काय आहे ते. मिसइन्फॉर्मेशन होणार नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडनं मलासुद्धा जे शिकायला मिळालं आणि जे प्रत्येक माणसाने शिकायला पाहिजे की आपलं मेडिकल रेकॉर्ड्स व्यवस्थित, त्याच्यासाठी कॉम्प्युटरची गरज नाही, हाताने लिहूनसुद्धा तुमच्या सगळ्या फाईल तुम्ही मेंटेन करू शकता. आता हे हा म्हणजे तुझ्या 2 गोष्टी, एक म्हणजे अभ्यास आणि आजारपण. सो रिझल्टला आजारपणाचं कारण देऊ नये, हा एक तुझ्याकडनं सगळ्यांनी शिकण्यासारखा विषय आहे. तुम्हाला ज्यावेळेस परत दुसऱ्यांदा कॅन्सर झाला, म्हणजे पहिल्यांदा 5व्या वर्षी असताना झाला आणि नंतर परत ज्यावेळेस झाला, त्यावेळेस तुम्हाला ते सगळे जुने प्रसंग आठवले की तुम्ही ते कसं ॲक्सेप्ट केलं? नाही, मला जुनं म्हणजे कसं ते लहानपणाचं इतकं नाही लक्षात आलं, पण त्याच्यानंतर ते रेटिनाचं हे झालं, ते त्याच्यापासून ते आठवायला लागतं. रेटिना डिस्चार्ज झाला, मग त्याच्यात सगळं ते. पण त्यावेळेस पण कसं डॉक्टरांचं पटापट
म्हणजे माझे जे काका आहेत ठाण्याला बिर्ला, तर त्यांच्यामुळे ते पटापट सगळं हे झालं म्हणून त्या डॉक्टरांशी भेट झालं वडाळामध्ये नटराजन. तो ऑपरेशन पण सक्सेस झाला. त्याच्यानंतर मला आत्तापर्यंत परत त्या डोळ्याला प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे जितक्याही मी डॉक्टरांना परत दाखवलं ते सगळे म्हणतात की तुमचं ऑपरेशन खूप सक्सेस झालेलं आहे. म्हणजे त्रास नाही, फक्त तुम्ही रेग्युलर चेकअप करत. मग त्याच्यानंतर 2019 मध्ये झालं ते थोडंसं तो ट्रेस. कुठला कॅन्सर झाला 2019ला तुम्हाला? तो हाच लिओमा सार्कोमा. तो युट्रिस. हा. त्या फायबरच्या गाठी होऊन त्याच्यामध्ये तो कॅन्सर. ते जरा थोडंसं न म्हणणे म्हणजे ते तुम्ही जसं सांगता ते की अंगावर काढणं तशा प्रकारामध्ये झालं. म्हणजे खूप डॉक्टरांनी सांगितलं की करून टाका आणि काही डॉक्टरांनी सांगितलं की नाही केलं तरी चालतं. ते थोडंसं फॅमिली डॉक्टर होते, त्यांनी हा इश्यू थोडासा ह्याच्यात ठेवला की नाही आता काय ते मोनोप्लॉज आहे तुमचं, होऊन जाईल, नाही केलं तरी चालेल असं. त्याच्यात ते खूप वाढत गेलं. ते वाढण्याने त्या गाठी माझ्या किडनीवर प्रेशर येऊन बाकीचे पण मला हे झाले, म्हणजे किडनी स्टोन हे ते. मग ते नंतर खूप जास्त त्रास व्हायला लागल्यानंतर तो निर्णय घेतला आणि ठाण्यामध्येच डॉक्टर विवेक बिर्ला रिलेटिव्ह होते, त्यांच्याकडे माझ्या युरोलॉजिस्टची जी ट्रीटमेंट चालू होती त्यांनीच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गायनिक वगैरे बोलून तो त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये तो ऑपरेशन केला. तेव्हाही त्यांना ते क्रिटिकल होतं पण तरी त्यांनी ते त्यांच्या रिक्सवर वगैरे त्यांनी तो केला ऑपरेशन. त्याच्यातही नेहमी बाहेर निघाला. म्हणजे हिम्मत, फॅमिलीचं जे सपोर्ट आहे ते सगळ्या फॅमिलीना बघून की हे म्हणजे माझ्या मनात नेहमी काही आजार झाला की ते यायचं की बाबा सगळेजण इतके माझ्यासाठी धावपळ करतात आहे, ह्याच्यात मला काय करायचं की फक्त मला माझी त्रास मला होणार आहे पण मला माझी हिम्मत ठेवावी लागणार आहे. मी जितकी पॉझिटिव्ह राहील तितक्या पटकन मी ह्याच्यातून बाहेर निघेल आणि सगळ्यांना त्याच्यात ते बरं वाटेल हेच प्रत्येक वेळेस ठेवत त्याच्यातही मी बाहेर निघाले. त्याच्यानंतर परत हे 5 वर्षांनी आता परत 2019ला परत आता 23 साली. हा, मागच्या वर्षी 23ला ते परत झालं. परत झालं. तर ते पण इतकं मोठं झालेलं ते काहीच नाही. आणि थोडंसं म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं नंतर डॉक्टरांना विचारलं की थोडंसं ट्रेसफुली म्हणजे ट्रेस तुम्हाला असेल तर त्याच्यात हे झालेलं आहे. तर ते पण झालं. ते पण बरंच वाढलं आणि आत्ताचं म्हणजे खूपच क्रिटिकल होतं. आणि हे जेव्हा सगळं चाललं होतं तेव्हा तिथे जेव्हा मी टेस्ट करत होते तेव्हा हे सगळे रिपोर्ट इकडे पुण्याला पण पाठवतात. पुण्याला मोठा भाऊ, लहाना भाऊ, अंकित हे सगळ्या डॉक्टरांना म्हणजे इथल्या नाही त्या डॉक्टरांना दोघं तिघं जण भेटले की काय करायला पाहिजे काही नाही. खूप डॉक्टरांनी नाही सांगितलं की नका करू ऑपरेशन, काही डॉक्टरांनी सांगितलं की नाही करा वगैरे असं. आणि मला कसं आहे माझ्या आत्याचे मिस्टर आहेत, लहानपणापासून ते माझ्या सगळं पूर्ण आजार बघितलेले आहे त्यांनी आणि त्यांचा खूप सपोर्ट असायचा. आणि ह्याच्यात पण त्यांनी ते जेव्हा आम्ही ते CT वगैरे केलं तिथे ठाण्यालाच केलं ज्युपिटरमध्ये, ते CTचे रिपोर्ट वगैरे आले आहेत. त्या डॉक्टरांनी त्याच्याकडून क्लिअर केलं की बाबा मे बी असंही होऊ शकतो, तुम्हाला युरिन ट्रॅक बदलावा लागेल किंवा स्टूल ट्रॅक बदलावा लागेल. हे सगळं त्या डॉक्टरांनी क्लिअर केलं. हे त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे, त्यांनी ते क्लिअर केलं की बाबा होऊ शकतं, होईल असं नाही. मग ते केलं. पण हे सगळे रिपोर्ट बघितल्यावर त्या माझ्या काकांनी म्हणजे माझ्या आत्याच्या मिस्टरांनी काही नाही म्हणे, एकदम व्यवस्थित तुझं ऑपरेशन होणार म्हणे, काहीच होणार नाही म्हणे, निघून जाईल. मला एक त्यांचं ते अजूनही आठवतं की त्यांनी तो त्यावेळेस त्यांचा मुलगा पण म्हटला होता की तुम्ही तुमचे तर्क का लावता, ते डॉक्टर एवढं सांगतात. नाही म्हणे बघ असंच होणार. म्हणजे मी सांगते, मी ज्या वेळेस ऑपरेशनला मला नेलं तोपर्यंत म्हणजे मला अंकित 2 दिवस आधी आला होता, त्यांनी सगळं मला सांगितलं की तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी सगळं सांगितलं की मम्मी असंही होऊ शकतं किंवा असं ऑपरेशन होईल, तुला असा त्रास होईल, हे सगळं त्यांनी क्लिअर केलं. तरी पण मला म्हणजे असं इतकं मी असं डोक्यात हे घेतलं नाही. थोडासा त्रास झाला की बाबा काय होईल काय नाही, आता ते माहितीच नाही नेमकं काय असतं ते. हे सगळं वडिलांनी कोणाचं तरी बघितलं म्हणून वडील थोडेसे टेन्स होते त्याच्यात आणि भाऊ पण ज्या दिवशी मला ऑपरेशनला नेलं त्या दिवशी मला OT मध्ये नेऊसपर्यंत भाऊ, अंकित, माझे मिस्टर आणि पप्पा 3 जण माझ्या बरोबरच होते. भाऊ तर अक्षरशः मला आतमध्ये नेऊसपर्यंत, मोठा भाऊ आतमध्ये नेऊसपर्यंत, OT मध्ये जातोय, हात दरवाजा बंद होतो तोपर्यंत त्याने हात सोडला नाही. आणि मी त्याच दिवशी त्याला एवढं टेन्समध्ये बघितलं. पण मला तिथे जाताना किंचितही असं वाटत नव्हतं की एवढं सगळं माझ्याबरोबर होणार आहे. मला असं वाटत होतं की मी नाही, ह्याच्यातनंही मी बाहेर निघेल,
हीच माझी आजपर्यंत जाऊसपर्यंत. पण ह्यांना सगळ्यांना टेन्शनमध्ये बघून की काहीतरी आपल्याबरोबर वेगळं होणार असं वाटत होतं, पण नाही, मी ह्याच्यातनं निघेल, हीच माझ्यात पॉझिटिव्ह. तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती जी आहे ना ती तुम्हाला स्ट्रॉंग बनवते. आणि जसं आपण विचार करतो त्या पद्धतीने आपलं ब्रेन वर्क करतं आणि आपल्या बॉडीला तसं इन्स्ट्रक्शन पण देत असतो. त्याच्यामुळे ती इच्छाशक्ती, विल पॉवर ज्याला आपण म्हणतो, ती खूप महत्त्वाची आहे ह्या सगळ्या प्रसंगामध्ये. आता आपण एंडकडे येताना मी प्रत्येकाला एक विचारेन की इतर जी लोकं आता ज्यांना कॅन्सर आहे किंवा ज्यांना होऊ शकतो किंवा जे आता कॅन्सरची ट्रीटमेंट घेत आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही एखादा काही मेसेज द्यायचा झाला तर त्यांनी काय, तुम्हाला जे जाणवलं की खूप महत्त्वाचं आहे असं तुम्ही काय त्यांना एक संदेश द्याल? याच्यात पेशंटला जेव्हा माहीत पडतं तेव्हा तो तर स्वतः निराश झालेला असतो आणि त्यावेळेस त्याच्या सपोर्टिंगला जे लोक असतात घरातले किंवा आजूबाजूला, त्यांनी त्याला पॉझिटिव्ह सपोर्ट दिला आणि त्या विषयातनं त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला. जे काय व्हायचं ते माहिती आपण होणार आहे, तर ते जाणून न देता त्याच्यासाठी त्यांना ते पॉझिटिव्ह गोष्टीकडं लक्ष वळवायचं आणि त्या विषयापासून ते लांब काढायचं. म्हणजे फॅमिली मेंबर्सनी खचून न जाता उलट स्ट्रॉंग होऊन कॅन्सर पेशंटची सपोर्ट सिस्टीम बनलं पाहिजे. त्याची सपोर्ट सिस्टीम तू काय, तो बाहेर निघतो. राईट, तू काय सांगशील? या एंटर कॅन्सर रोलमध्ये किंवा पिरियडमध्ये ना प्रत्येक मेंबरला एक आपला एक रोल प्ले करायचा असतो. त्यात माझ्यासारख्या जे आहेत, ज्यांना कोणातरी आईला झालं असेल किंवा कोणा रिलेटिव्हला झालं असेल, या वयात तुम्ही फार काही करू शकत नाही, तर इतकं एक नक्की करू शकता की जिथे कुठे तुम्हाला वाटते की तुमचं काही जे काही स्किल्स असेल त्याचं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं, एक दुसरं गॅप फील होऊ शकते. जसं आता माझ्या आईच्या केसमध्ये त्याला जसं गॅप नाही म्हणणार, पण जेव्हा तिला 2023 पुन्हा एकदा झालं त्यावेळेस मला एक जाणवलं की आत्ता आपलं मेन शिक्षण जे CAचं आहे ते संपलेलं आहे, प्लस ती जितक्या म्हणजे एक खचून गेली पुन्हा एकदा रिलॅक्स झाल्यामुळे, प्लस कम्पॅरिझन एक जे होतं तिचं किंवा माझ्या आईला पण झालं होतं, तिला रिलॅक्स झालं तेव्हा तिला त्रास झाला, त्या गोष्टीमध्ये तिला एक मेंटल सपोर्ट फुल टाईम ते दिल्यामुळे त्या बाकीच्या गोष्टी सगळ्यांनी जशा चांगल्या हँडल केल्या, प्लस एक मेंटल सपोर्टमुळे तिचा त्या आजारातून बाहेर पडायला खूप जास्त मदत मिळाली. त्यामुळे त्या गोष्टीचं जे काही आपण रोल प्ले करू शकतो पॉझिटिव्हली ते बघायचं, प्लस निगेटिव्ह गोष्टीला जितकं एक बाजूला ठेवता येईल. कारण की मला माहिती होतं मी या वयात आहे, तर मी एखाद्याला जर काही नाही म्हटलं मोठ्याला तरी पण ते तितकं मनाला लावून घेणार नाही, जे बाकीच्यांना काही लिमिटेशन देतील कदाचित. त्यामुळे तिच्यापर्यंत कुठली निगेटिव्ह गोष्ट न पोचू देणं, तिच्यापर्यंत टप्प्याटप्प्याने मी एक मुलगा असल्यामुळे तुला काय आजार झालाय हे मी जितक्या चांगल्या प्रकारे सांगू शकेल, कदाचित दुसरं कोणीतरी सांगताना तिचं एक प्रिकन्सिव्ह नोशन असेल डोक्यात. त्यामुळे ते आणि अवेअरनेस मला जितकं चांगल्या प्रकारे असेल तर मी ते तितक्या प्रॉपर वेमध्ये तिचं ट्रीटमेंट जे मला जमेल एक केअर गिव्हर म्हणून ते करू शकेल. तू अगदी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितल्या. पहिलं म्हणजे ॲज अ केअर गिव्हर म्हणून तुमची जी स्ट्रेंथ आहे, तुमची जी स्किल्स आहेत ते त्या ट्रीटमेंटला उपयोगी येतात. म्हणजे तू जसं ते फाईल आणि रेकॉर्डिंग तुम्ही दोघांनी ते सगळं केलं. दुसरी गोष्ट अशी की मेंटल सपोर्ट, कारण ऑन्कोलॉजीच्या सपोर्टसाठी आपण सेकंड ओपिनियन घेतो, वेगवेगळ्या पॅथीमध्ये जाऊन प्रयत्न करतो की कॅन्सर बरा होईल. तसेच एफर्ट्स आपल्याला ओव्हरऑल मेंटल हेल्थ सपोर्टसाठी सुद्धा घ्यायला पाहिजे. जर गरज पडली तर सायकोऑन्कोलॉजिस्टकडे जायला पाहिजे, सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे आणि ती सुद्धा एक गरज म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही स्वतः आता ह्या सगळ्यातनं बाहेर पडलेला आहात, तर तुम्ही काय सांगाल? मी हेच सांगेल की एकतर सगळं सांगितल्याप्रमाणे म्हणजे फॅमिली सपोर्ट हा एक खूप मोठा पॉईंट आहे. कारण की आता सगळे फॅमिली एकट्या म्हणजे हजबंड Nucleus वाईफ families. मुलं असं एकदम शॉर्ट फॅमिली झाली आहे. आणि असं कॉन्टॅक्ट आमच्या फॅमिलीत ते आहे, म्हणजे तिकडची पण इकडची पण, असं ते फॅमिली सपोर्ट खूप ह्याला मायने करतो. आणि स्वतःची ह्या काही पण आजूबाजूचे आपले जे आहेत ते सगळा त्रास घेत असतात, पण स्वतः आपण त्याच्यात पॉझिटिव्ह राहिलो किंवा हिंमत ठेवली. आता खूप गोष्टीला मी खूप अपोज केला. केमो घ्यायचे तेव्हा माझी अजिबात इच्छा नव्हती, कारण की मी
आईचं खूप जवळून बघितलं होतं हे सगळं, तिला काय त्रास होतो काय नाही, म्हणून माझी अजिबात इच्छा नव्हती. पण जेव्हा आम्ही बॉम्बे टू पुणा किंवा पुणा टू बॉम्बे ट्रॅव्हल करायचो, तेव्हा भाऊ अंकित, मोठा भाऊ, ते असं वेगवेगळ्या पद्धतीने समजवायचे की असं झालं तर असं होईल, किंवा बघ तू हे विचार कर. म्हणजे सगळं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला ते समजवलं आणि त्याचा मी विचार करून त्या गोष्टीला मी तयार झाले, त्याच्यातनं ते सगळं घेतलं. पण फक्त एक कसं, या सगळ्या गोष्टीत कितीही मोठा कॅन्सर झाला किंवा काही झालं, आपली स्वतःची जर आपण हिंमत ठेवली किंवा आपण पॉझिटिव्ह राहिलो तर कोणत्याही ह्याच्यातनं आपण बाहेर निघू शकतो. आणि ह्या पिरियड्समध्येच मला तुमच्याशी भेट झाली माझी, तर त्याच्यात पण तुमच्याशी बोलून पण मला खूप बरं वाटलं आणि खूप काहीतरी असं पॉझिटिव्ह वे मिळाल्यासारखं झालं. म्हणून त्याच्यानंतरही मी खूप लवकर ह्याच्यातनं सगळ्यातनं बाहेर निघाले. हे तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं तुम्ही एक फार महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला की केमो चालू असताना एस्पेशली पेशंट असा खचून जातो, कारण खूप विकनेस असतो, पहिल्यासारखं आयुष्य जगता येईल की नाही, मग शारीरिक लिमिटेशन्स तेवढ्यापुरत्या तयार होतात. बऱ्याच केसेसमध्ये केस गळणं, चव न लागणं, खाल्लेलं न पचणं, असे वेगवेगळे साईड इफेक्ट्स त्या ट्रीटमेंटचे होतात. आणि खूप वेळा त्यांची ते ट्रीटमेंट गिवअप करतात किंवा ट्रीटमेंट घ्यायला विरोध करतात. सो प्रत्येक कॅन्सर पेशंटनी डॉक्टरांनी जी काही ट्रीटमेंट ठरवलेली आहे ती ट्रीटमेंट स्ट्रिक्टली तुम्हाला, म्हणजे ती एक इच्छाशक्ती तर नक्कीच पाहिजे की मी ही ट्रीटमेंट पूर्ण करणार, आणि तशीच इच्छाशक्ती ही पण पाहिजे की सकारात्मकता पाहिजे, की एक इच्छाशक्ती पाहिजे की मी याच्यातनं बाहेर पडणार आहे. ती पॉझिटिव्हिटी असेल तर डेफिनेटली तुमचं शरीर तुम्हाला मदत करतं. फारच महत्त्वाचा मुद्दा. आणि तुम्ही काय सांगाल? कॅन्सर झाल्यावर काय करायला पाहिजे, आजूबाजूची लोक सगळेजण मिळून एकमेकांची मदत घेऊन करतात, त्याच्यातनं पास होतात. माझा प्रॉब्लेम किंवा माझा प्रश्न वेगळाच आहे. ते झाल्यानंतर आपले आलेले अनुभव, त्याचा पुढं कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या 4 फॅमिलीला त्याचा बेनिफिट होईल का, हे पुढं शेअर करण्याचं माध्यमच नाही. कारण की तुम्हाला जर आता तुम्ही जसं एकदम सुरुवातीला सांगितलं की 9 व्यक्ती मागे एकाला कॅन्सर होण्याची शक्यता पुढच्या 5-10 वर्षात आहे, म्हणजे आपल्या जवळपासच्या कोणाला तरी कुठला ना कुठला तरी कॅन्सर झालेला असणार आहे. आता तुम्ही जा, त्यांना मदत करा, त्यांच्याबरोबर उभं राहा. त्यांची गरज आहे का नाही हा आत्ता विचार नका करू. तुमची गरज समजा की तुम्हाला कळेल काय चाललंय, बरोबर, तो कोणाला भेटतोय कोणाला नाही भेट, तुमचं नाव, तुमच्या संस्थेचं नाव किंवा तुमचं पर्सनली नाव हे कोणामुळे तरी कळलं. त्यांनी नसतं सांगितलं तर कळलंच नसतं. तुम्ही भेटल्यानंतर पेशंटला काय फायदा झाला, सगळ्यांना काय फायदा झाला, ही पुढची एक स्टोरी तयार झाली. हिस्ट्री होण्यासाठी किंवा फ्युचर ते माहीत असण्यासाठी हे कम्युनिकेट कसं केलं जाईल. मला जेव्हा कोणी लोक भेटतात आणि जेव्हा सांगतात की अरे असं असं झालंय, माझ्याकडे एक सेट ऑफ इन्फॉर्मेशन तयार आहे. मी सांगतो असं असं कर, तसं कर, काही कर. डॉक्टर कसबेकरांना सगळ्यांना भेट, तुला काय करायचं ते कर, पण एकदा मात्र डॉक्टर कसबेकरांना भेट, एकदा मात्र गिरीश लाड सरांना भेट, ते सांगतील तर. कारण की ह्याच्याने कोणाचा फायनान्शियल हेतू नाहीये. ज्या लोकांची नावं आम्ही सांगतोय सगळ्यांना, पण तो सपोर्ट मिळाला तर पेशंट लवकर बाहेर येईल, सगळेजण व्यवस्थित राहतील. हे लोकांनी केलं पाहिजे. आजकाल ऍक्सिडेंट झालं तर काय करावं हे माहिती आहे. आत्ता कोणाला, मी घरी बसलोय आणि आत्ता कोणाला अटॅक येतोय माझ्या समोर, मला माहितच नाही काय करायचं. मी बावचळून जाईल जेव्हा की तिथं काय करायला पाहिजे. आता तेव्हा थोडी युट्यूब उघडणार आहे कोण. बरोबर. तसं जसं आहे तसंच एक्झॅक्टली कॅन्सर झाल्यावर काय लोक खूप व्हरायटी ओपिनियन मिळतात, घरातले विचित्र मिळतात, माहीत नसलेलं मिळतं. जसं हिच्या केसमध्ये हिचं रिलॅप्स होण्याचा रिझन एक इग्नोरन्स होता, चेक नाही करत गेलो, दर 3 महिन्यांनी करायला पाहिजे होतं, सगळं चांगलं आहे म्हणून आम्ही सगळ्यांनीच एक निग्लिजन्स झालं. 2 वर्ष सोनोग्राफीच केली नाही. जी गाठ एवढीशी होती ती 2 किलोची झाली. ती 2 किलोची झाल्यामुळे ती तिच्या युरिनरी ट्रॅकला, बाकीच्या ट्रॅकला चिटकलेली असण्याची शक्यता खूप वाढली. अर्ध्या डॉक्टरांनी ऑपरेशन नका करू सांगितलं. ज्यांनी करू सांगितलं त्यांनी कंडिशन घातली की आम्ही लगेच ऑपरेशन करणार नाही. तिला आत गेल्यावर आम्ही आधी लॅप्रोस्कोपीनी बघू ती कुठपर्यंत चिटकली आहे, ती काढण्या सहज. ती पूर्ण काढली नाही गेली तर काढून काय फायदा, उपयोग नाही. ती थोडीशी जरी राहिली तरी ती परत मोठी होणार आहे. मग तुम्ही कितीदा ऑपरेशन करत बसणार. आणि पूर्ण काढली आणि त्याच्याबरोबर युरिनरी ट्रॅक आणि
लॅट्रिन रिलेटेड ट्रॅक काढला तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी तुम्ही बाजूनी नळ्याला, म्हणजे ही जी म्हटली ना की आम्ही हिला आत पाठवूच तोवर टेन्शनमध्ये होतो, ते टेन्शन हे होतं की डॉक्टरनी वेळ दिली होती की पहिल्या तासात आम्ही तुम्हाला सांगू ऑपरेशन करणार का नाही, ऑपरेशन झाल्यावर ते सक्सेसफुल होईल का नाही हा एक पुढचा पार्ट नंतरचा आहे, भाग. आधी सांग. म्हणजे जेव्हा डॉक्टर तासाभराने येऊन म्हणतील नाही आम्ही ऑपरेशन नाही करणार, तेव्हा मग याचा अर्थ हे क्लिअर झालं की ती गाठ प्रचंड पसरली आहे, उपयोग नाही. म्हणजे उलटा प्रकार झाला होता. जेव्हा डॉक्टर ऑपरेशन आम्ही करणार म्हटल्यावर आम्ही खुश झालो होतो की चला एक स्टेज तर क्लिअर. एक स्टेज क्लिअर. हे टेन्शन हँडल करण्यासाठी तुम्हाला माहिती झालेल्या गोष्टीजवळ तुम्ही पुढं लोकांना शेअर करत नाही. आणि रायझिंग इंडिया सारखा नवीन तयार झालेला प्लॅटफॉर्म, माझं तरी मत आहे की हीच मदत लोकांना करू शकतो. तुमच्याकडे टेक्निकल कॅपॅबिलिटी आहे, तशी लोक तुम्ही बरोबर घ्याल, तसा परिवार तुम्ही जोडत जाल, आमच्यासारख्यांचे एक्सपिरियन्स आणि मदत जे तुमच्या जवळपास आहे ती तुम्ही हक्काने घ्याल. पण जे डिस्टन्सवर आहेत, कोणी काय करायला पाहिजे हे याच्यातनं खूप शिकायला मिळालं. म्हणून मी ते सुरुवातीला म्हटलं, ज्या संस्थेबरोबर मी काम करतोय, माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळ, गेली 35 वर्ष आम्ही काम करतोय सोशली, 94 वर्ष जुनी संस्था आहे. तिथं आम्ही एक प्रोजेक्ट घेणार आहोत, ती HPV वॅक्सिन. लोकांना माहीतच नाही. येस. असा सगळा प्रकार आहे. हे सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहे, माउथ पब्लिसिटी होणं गरजेचं आहे. आजचं माझ्यासाठी सुद्धा खूप लर्निंग होतं आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आज खूप विषय आणि अगदी डिटेल, आणि आपण जे म्हणतो ना इंग्लिशमध्ये लिसनिंग फ्रॉम हॉर्सेस माउथ, म्हणजे एखाद्याने मी नुसतं येऊन असं एखादी तुमची स्टोरी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःनी तुमचे सगळे अनुभव ज्या पद्धतीने आणि प्रॅक्टिकली जे जे काय घडलं ते सगळं सांगितलं, ह्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल याच्यात मला तरी शंका नाही वाटत. आणि खूप कॅन्सरचे पेशंट्स, त्यांचे फॅमिली मेंबर्स तुमच्याकडनं प्रेरणा घेतील आणि ते त्यांच्या कॅन्सरमधनं बाहेर येतील आणि त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करतील. तुम्ही इतक्या सगळ्या ह्याच्यातनं वेळ दिला आणि इतकी सगळी महत्त्वाची माहिती आणि इतके विविध विषय सांगितले त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. 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 ऑल द बेस्ट. थँक्यू.